त्वरित आसनस्थ व्हायचं आहे. सुप्रभात. मराठा विद्याप्रसारक समाजाचे एसवीकेतील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात काल दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दीक्षारंभ कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. या उद्घाटनाचे द्वितीय पुष्पगुंफणासाठी आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय जाधव सर, तसेच केमिस्ट्रीचे विभाग प्रमुख माननीय खैरनार सर, माननीय कावळे सर, त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले आजचे आपले मिस्टर श्रीकृष्ण नगरकर सर, यांच्यासोबत उपस्थित असलेले सुभेदार रामकृष्ण गुंजाळ सर, यानंतर समाधान खैरनार सर, हेमंत पाटील सर, तसेच विपिन पाटील सर आणि कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉक्टर सिंग मॅडम, या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. आपल्या विनंतीला मान देऊन आज आपल्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख वक्ते माननीय श्रीकृष्ण नगरकर सर यांचा सत्कार करावा. तसेच मी जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी समाधान खैरनार सर यांचाही सत्कार करावा. यानंतर श्री हेमंत पाटील सर यांचाही सत्कार जाधव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि विपिन पाटील यांचाही सत्कार जाधव सर करीत आहेत. धन्यवाद. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय आपणा सर्वांस करून देण्यासाठी इथे उपस्थित होत आहेत प्राध्यापक जाधव सर. विद्यार्थी मित्रांनो, आज माझं ऊर भरून आलं आहे. याचं कारण असं की जे मी शिकवलं, जे काय तोडकं मोडकं मला येत होतं त्याचं फळ म्हणजे आज तुमच्या समोर असणारे जे वक्ते आहेत ते श्रीकृष्ण नगरकर. सिन्नर महाविद्यालयामध्ये मी नवीनच सुरुवात केली होती आणि त्यावेळेला श्रीकृष्ण नगरकर हे BA मराठी स्पेशल घेऊन शिकत होते. म्हटलं बराच काळ गेला आणि आमचा फारसा संपर्क राहिला नाही. त्यानंतर एक दिवस आपल्या महाविद्यालयाचा NSSचा एक उपक्रम संसारी गावामध्ये आपण घेतला आणि त्या निमित्ताने आम्ही तिथे गेलो आणि त्यावेळेला त्यांनी मला कुठून तरी पाहिलं आणि ते आले आणि माझ्या पायाशी लटकले. मला थोडंसं ओशाळलं की अरे वा, हा काय प्रकार आहे. त्यावेळी मी त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की सर, मी तुमचा विद्यार्थी आहे आणि ज्या वेळेला असं काही घडतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं एखाद्या आईला अभिमान वाटतो तेवढा मलाही आनंद झाला. कारण आमचं यश किंवा आईवडिलांचं यश हे तुमच्या घडण्यामध्ये आहे, तुमच्या काहीतरी करण्यामध्ये आहे. आणि जेव्हा त्यांनी स्वतःचं सांगायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की सर, मी स्पर्धा परीक्षेचे सगळे वर्ग घेतो, शिकवणी देतो विद्यार्थ्यांना आणि अनेक विद्यार्थी हे माझ्या हातून आज घडत आहेत. खरोखर मला इतका अत्यानंद झाला की अरे, कुठेतरी आपण जे पेरलं ते उगलं याचा आनंद
मोठा असतो असे आज आपल्याला, आणि मुद्दामून मी त्यांना बोलवलं की मग तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये या आणि आमच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी स्पर्धा परीक्षेच्या बद्दलची माहिती सांगा. आपण बघतो की सुरुवातीला जेव्हा विद्यार्थी कॉलेजमध्ये येतो आणि त्याला विचारलं बाळा तुला काय करायचं, तो सांगत असतो की सर मला UPSC द्यायची, MPSC द्यायची. पण प्रत्यक्ष जेव्हा तो त्या 3 वर्षातून बाहेर पडतो त्यावेळेला त्याला शेवटच्या वर्षी जर आपण विचारलं की बाळा काय रे, त्यावेळेला तो सांगतो की सर मला प्रॉपर असं गायडन्स मिळालं नाही आणि पर्यायानं मी UPSC किंवा MPSC सारख्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकलो नाही. आणि याच उद्देशाने तुम्हाला काहीतरी स्पर्धा परीक्षेबद्दलची माहिती मिळावी या उद्देशानं आज मी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या वतीने परवानगी घेऊन त्यांना निमंत्रित केलं आहे. असे आजचे श्रीकृष्ण प्रभाकर नगरकर, त्याचप्रमाणे ज्यांना त्यांचे विद्यार्थी म्हटलं जातं, ते इतर जे सगळे बसलेले आहेत ते सगळे सेवानिवृत्त सैनिक आहेत आणि ते सगळे सेवानिवृत्त सैनिक आज स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ही तुमच्यासाठी निश्चितपणे प्रेरणा आहे. त्याच्यामध्ये सुभेदार रामेश्वर गुंजाळ, त्याचप्रमाणे हवालदार समाधान खैरनार, हवालदार हेमंत पाटील, हवालदार विपिन पाटील, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर सिंग मॅडम, तसंच आपल्या महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर खैरनार, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक कावळे सर, त्याचप्रमाणे ज्या सूत्रसंचालन करतायत त्या श्रीमाळी मॅडम, त्याचप्रमाणे डॉक्टर मनीषा आहेर, डॉक्टर उर्मिला गीते आणि विद्यार्थी मित्रांनो, आज प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या समोर जो बोलायला पाहुणा आलेला आहे हा नेमका कोण आहे याची उत्सुकता आपल्याला असते. मी सुरुवातीला सांगितलं की ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. आपल्या जवळच संसारे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये त्यांनी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून हजारो तरुणांचे भविष्य घडवण्यासाठी स्वतः एक क्लास सुरू केलेला आहे. त्यांचं नाव श्रीकृष्ण प्रभाकर नगरकर. त्यांच्या हातातून आतापर्यंत 800हून अधिक विद्यार्थी शासनाच्या विविध सेवांमध्ये परीक्षा देऊन रुजू झालेले आहेत. बघा, त्यांचं शिक्षण MA BEd मराठी साहित्य, त्याचप्रमाणे त्यांनी चाणक्य करिअर अकॅडमी नाशिक, नोकरीतील पद प्राध्यापक, ऑफिसचा पत्ता देवळाली कॅम्प संसारी गाव, त्याचप्रमाणे शाखा, दुसरी शाखा त्यांनी सुरू केलेली आहे जनता शाळेसमोर उत्तम नगर नाशिक, सिडकोला सुद्धा त्यांची एक शाखा आहे. त्यांचं जीवनातील एक विशेष ध्येय आहे. माणसं शिकतात, मोठी होतात, पैसे मिळवतात, सगळं चालतं, परंतु एक सामाजिक बांधिलकी नावाचं जे काही तत्व असतं की मी इतरांचं देणं लागतो, मी शिकलो, सवरलो, मोठा झालो, पण कोणाच्या मुळे झालो आणि मी त्यांचं देणं द्यायला पाहिजे, ही भावना सामाजिक बांधिलकीची त्यांच्या मनामध्ये प्रबळ दिसते आणि विशेष ते ध्येय त्यांनी पुराशी बाळगलेलं दिसतं. त्याकरता त्यांनी ग्रामीण दुर्बल घटकातील मुलामुलींना सरकारी नोकरीत रुजू करायचं एवढंच ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. ज्या मुलांना कुठलंही मार्गदर्शन नसतं अशा मुलांना मी सरकारी सेवेमध्ये रुजू करेल यासाठी त्यांचे रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहेत. समाजाला काय संदेश देऊ इच्छितात तर आपल्या अवतीभोवती अनेक होतकरू, प्रतिभावंत, कष्टाळू मुलं असतात. त्यांना योग्य ते मार्गदर्शन व मदत करून आयुष्यात चांगल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी नेहमी मदत करावी यासाठी त्यांनी आपलं आयुष्य एक ठरवून घेतलेलं आहे आणि तेच त्यांचं प्रमुख ध्येय आहे. आपण कोण आहोत, कोणत्या पदावर आहोत किंवा संस्थेवर पदाधिकारी आहोत यापेक्षा मी समाजासाठी काय करतो याचा मोठा त्यांना आनंद आहे आणि त्याच माध्यमातून चाणक्य करिअर अकॅडमी नाशिक येथे सध्या ते संचालक म्हणून काम करत आहेत. बघा, त्यांनी आतापर्यंत कोणकोणते उपक्रम राबवले. शिक्षक म्हटलं की काय उपक्रम राबवतो तर शक्यतो पुस्तकांच्या पलीकडे, शिकवण्याच्या पलीकडे त्याची मजल नसते, पण सरांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्यामध्ये आदिवासी मुलांना पाड्यावर जाऊन स्पर्धा परीक्षेची माहिती देणं ही सोपी गोष्ट नाही. ज्या ठिकाणी रस्ताच नाही, ज्या ठिकाणी वातावरण नाही, जिथे शिक्षणाचा सुद्धा पोचला नाही, अशा ठिकाणी जायचं आणि त्या मुलांना सांगायचं की बाळा रे, तू सर्वोच्च अधिकारी होण्यासाठी प्रयत्न कर, ही सोपी गोष्ट नाही. त्याचप्रमाणे जी काही स्लम आहे, झोपडपट्टी भागातील मुलं आहेत
तिथे जाऊन सुद्धा त्यांना पोलीस भरतीचं मार्गदर्शन द्यायचं. ज्यांना शिस्त नाही त्यांना पोलिसात शिस्त निर्माण करायची ही सोपी गोष्ट नाही. तसंच मुस्लिम मुलींना मार्गदर्शन करणं, अनाथ जी मुलं आहेत आश्रमामध्ये असतात त्यांना भेटी द्यायच्या आणि त्यांच्यामध्ये शैक्षणिक जागृती घडवून आणायची. त्याचप्रमाणे महाविद्यालय, शाळा, क्लासेसच्या ठिकाणी जाऊन गरीब मुलांना सरकारी नोकरीकडे आकर्षित करायचं, त्यांना जाणीव करून द्यायची, त्यांना प्रेरणा द्यायची, हे त्यांचं खास काम आहे. या सगळ्या कामाचा आपण जेव्हा काही काम करतो निस्पृहपणे, ज्या वेळेला कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपण काम करत जातो, त्यावेळेला समाजाचे डोळे आपल्याकडे बारीक असतात आणि खरोखर सरांच्या या कार्याकडे समाजाचे डोळे लागलेले होते. समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी मान सन्मानाने सन्मानित सुद्धा करण्यात आलं. त्याच्यामध्ये रोटरी क्लब यूथ अवॉर्ड त्यांना मिळाला, प्लस फाउंडेशन पुरस्कार त्यांना मिळाला, आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला, ध्येय फाउंडेशन पुरस्कार त्यांना मिळाला, हनी बनी इंटरनॅशनल स्कूलचा पुरस्कार त्यांना मिळाला, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल यांनी त्यांना सन्मानित केलं, गुरु गोविंद सिंग महाविद्यालय नाशिक यांचा जो पुरस्कार असतो तोही त्यांना देण्यात आला. इंदिरा गांधी महाविद्यालय येथे त्यांनी मार्गदर्शन सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीचं एक स्वतः घडत स्वतःला आकार देऊन मी कसा घडलो, मी दुसऱ्यांनाही आकार देईन या जिद्दीनं काम करणारं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी महाविद्यालयाच्या वतीनं, आपणा सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या ज्या संयोजिका आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत करतो. आतापर्यंत सरांचे जे विद्यार्थी आहेत ते कुठे कुठे गेलेले आहेत, तर सुहास वसावे नावाचा जो विद्यार्थी आहे तो उपशिक्षण अधिकारी म्हणून पुणे येथे कार्यरत आहे. त्याचप्रमाणे विशाल गांगुर्डे आरोग्य अधिकारी म्हणून नाशिकला कार्यरत आहे. त्याचप्रमाणे दीपक भांबरे विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे तो सेवेमध्ये आहे. सागर पवार लेखा अधिकारी देवळाली कॅम्प येथे अधिकारी म्हणून आहे. उमेश नवले नगर विकास अधिकारी नांदगाव येथे कार्यरत आहे. अशा पद्धतीची ही आज ज्ञानवंत विभूती आपल्यासमोर उपस्थित झालेली आहे. त्यांचा हा छोटासा परिचय मी तुमच्या समोर ठेवला. अजूनही त्यांचा परिचय बराच मोठा आहे. वेळेचा विचार करता या ठिकाणी त्यांचा परिचय मी थांबवतो. पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या वतीने त्यांच्याबरोबर जे सहकारी आलेले आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक असं स्वागत करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद जाधव सर. अतिशय मेहनती आणि महत्त्वाकांक्षी असे असलेले आजचे आपले प्रमुख वक्ते यांचा परिचय आपल्या सर्वांनी करून दिला. या वक्त्यांना बोलवण्याचं कारण एकच असतं की यामधनं आपल्या काही विद्यार्थ्यांना जरी उत्तेजना मिळाली आणि त्यातून त्यांचं भविष्य जर घडलं तर नक्कीच आपल्या महाविद्यालयासाठी आणि आम्हा शिक्षकांसाठी ही खूप चांगली बाब असते. जास्त वेळ न घालवता मी आपल्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत सुरू करावं. सर श्री कृष्ण नगरकर सर यांचं आपण टाळ्यांनी स्वागत करूया. आवाज येतोय माझा सगळ्यांना? येतोय ना? ओके, ठीक आहे. सगळ्यांचे चेहरे खूप काहीतरी सांगताय, म्हणजे आज नक्कीच काहीतरी मिळणार आहे चांगलं आणि नक्कीच काहीतरी माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी अपेक्षा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आदरणीय व्यासपीठ, तिथे जमलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व विद्यार्थी, सर्व जे काही डायरेक्टली इनडायरेक्टली या कार्यक्रमासाठी ज्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि विशेष म्हणजे माझे गुरुजी, माझे शिक्षक, माझं सर्वस्व, ज्यांना मी फार आदर्श मानतो, असे आदरणीय जाधव सर यांचा ज्यावेळेस मला आदरणीय जाधव सर यांचा ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस माझ्या आयुष्यातलं एक फार महत्त्वाचं स्वप्न पूर्ण झालं. कारण की मी असं समजतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 3 प्रकारची स्वप्न असावी. त्यातलं पहिलं स्वप्न असावं की आपली कधीतरी कुणीतरी सही मागावी, बरोबर ना? आपण तर प्रत्येकाची सही घेतो, पण आपली पण कुणीतरी सही मागावी, हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं स्वप्न. दुसरं स्वप्न असं असतं की आपण ज्या शाळेमध्ये, ज्या संस्थेमध्ये, ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं त्या शिक्षकांचा कधीतरी आपल्याला एखादा फोन यावा आणि त्यांनी सांगावं की तुम्ही आमच्याकडे एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी तुम्ही प्रमुख पाहुणे
वगैरे प्रमुख वक्ते म्हणून त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकाल का? हे दुसरं स्वप्न जाधव सरांच्या त्या एका फोनमुळे माझं पूर्ण झालं. आणि तिसरं स्वप्न प्रत्येकाच्या मनात असावं की ज्यांच्यामुळे आपण घडलो, ज्यांच्यामुळे आपण या पृथ्वीतलावरती अवतरलो, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, त्या आईवडिलांचं जे काही नाव आहे कुणीतरी कधीतरी आईवडिलांकडे पाहून म्हणावं की हे यांचे आईवडील आहे किंवा हा यांचा मुलगा आहे आणि जो काही अमक्या पदावरती अमक्या पोस्टवरती कार्यरत आहे तो यांचा मुलगा आहे. तरी आणि आईवडिलांचं ती स्वप्न, ती इच्छा जी असते की माझ्या मुलाचं कुठेतरी एक चांगलं भविष्य घडावं आणि त्याच्यामुळे तरी आपल्या आईवडिलांचं पण एक नाव व्हावं, तर ते खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर यापैकी माझं एक स्वप्न जाधव सरांच्या त्या फोनमुळे पूर्ण आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांबद्दल सांगायचं तर आज थोडासा माझ्या जुन्या आठवणींना पण उजाळा मिळाला. सर मला SY ला शिक्षक होते. SY TY नंतर MA फर्स्ट MA सेकंड इयरला मी सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो. सरांची जी तत्व होती त्या तत्वांचं मी माझ्या आयुष्यामध्ये पालन करत गेलो. सरांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे अक्षरशः मी असं की सरांना आजही मी देवच मानतो की जे माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या, ज्या काही चांगल्या गोष्टी होणार आहे किंवा जे काही मी विद्यार्थी घडू शकलो, जी काही मला प्रेरणा मिळाली, जी काही माझ्या मनामध्ये जी काही इच्छाशक्ती निर्माण झाली की काहीतरी आपण समाजासाठी चांगलं करावं, आपल्या गरीब होतकरू मुलांसाठी काहीतरी चांगलं करावं, त्यांना कुठेतरी चांगला रस्ता दाखवा, तर त्या सगळ्यांच्या मागची जी काही प्रेरणा होती ती खऱ्या अर्थाने आदरणीय जाधव सर होते. म्हणजे अक्षरशः ते ज्यावेळेस मला पहिल्यांदा भेटले त्यावेळेस मला अक्षरशः असं झालं की सरांना मी काय करू आणि काय नाही. म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये अश्रुधारा उभे राहिले, कारण की मी खूप वर्षानंतर सरांना बघितलं आणि योगायोगाने सरांची माझी भेट झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस सर मला शिकवायचे MA ला असताना किंवा ज्यावेळेस मी सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकत होतो अक्षरशः सरांच्या पुढे उभे राहण्याची सुद्धा आमची हिंमत नसायची. रात्रीच मला एका माझ्या मित्राचा फोन आला, तो पण एक खूप चांगल्या पोस्टला कार्यरत आहे. त्याला चर्चा करता मी काल सांगितलं की जाधव सरांचा फोन आला आणि कॉलेजला एक कार्यक्रम ठेवलाय, त्या कार्यक्रमासाठी मला इन्व्हाइट केलं, मी उद्या कार्यक्रमासाठी जातोय. तर त्याने त्याची एक आठवण सांगितली. तो MA इंग्लिशला होता आणि मी MA मराठीला होतो. तर वर्गामध्ये तास जाधव सरांचा होता आणि जस्ट त्याने नॉक केलं, दरवाजावर नॉक केलं. तर त्याने काल रात्री मला ती आठवण सांगितली आणि त्याने सांगितलं की तो आवर्जून ही आठवण सरांना सांग म्हणून, की नॉक केला आणि नॉक केल्यानंतर जाधव सरांचा फार मोठा संताप झाला आणि जाधव सरांनी त्याला सांगितलं की दुसऱ्यांच्या घरची गोष्टी भांडे घासायची सोडून द्या. हा जाधव सरांचा डायलॉग आजही त्याने लक्षात ठेवला आणि त्याने त्या दिवसापासून दुसऱ्यांच्या घरची गोष्टी भांडी घासायची सोडून दिली आणि आज तो आयुष्यामध्ये खूप चांगल्या पोस्टवर कार्यरत आहे. त्याने जस्ट मला सरांसाठी स्पेशली आठवण करायला सांगितली की तू सरांना जस्ट जाऊन सांग की या पद्धतीने, म्हणजे अशा प्रकारची काही तत्व सरांची ठरलेली होती. सरांनी तत्वाचं नेहमी पालन केलं आणि त्या तत्वाशी सर नेहमी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी वागत राहिले आणि आज त्या ठिकाणी सर एक फार आदर्श व्यक्ती त्या ठिकाणी मी माझ्यासाठी तर फार आदर्श व्यक्ती मानतो. सरांच्या ज्या शिक्षिका होत्या श्रोत्रिया मॅडम, त्याही मला शिक्षिका होत्या. म्हणजे मला एक डबल बेनिफिट झाला की सर पण शिक्षक, सरांच्या शिक्षिका पण मला शिक्षक. त्याच्यामुळे मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. पुढे मी BEd केलं, नेट सेट वगैरे केलं, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहिलो आणि आज एक खूप चांगल्या ठिकाणी मी पोहोचलोय की जेणेकरून माझ्या हातून आज बरेचसे विद्यार्थी चांगल्या पदावरती अधिकारी झाले, चांगल्या पदावर त्या ठिकाणी गेली. त्याचा एक मला फार मनस्वी आनंद वाटतो, कारण की मी पण एक सर्वसाधारण घरातून आलेलो, कुठल्याही प्रकारच्या इच्छा आकांक्षा ज्या काही होत्या त्या ठिकाणी त्या उराशी बाळगून काहीतरी आपल्या रस्त्यामध्ये मार्गक्रमण करायचं, जीवनामध्ये कुठे जायचं हे माहीत नसायचं, फक्त चालत राहायचं आणि एक जो काही एवढंच फक्त असायचं की आपण प्रामाणिक आहोत, आपण मेहनती आहोत, नक्कीच आपण चांगल्या ठिकाणी पोहोचणार आहोत, आपल्या हातून नक्कीच चांगलं काम होणार आहे, एवढीच फक्त इच्छाशक्ती मनाशी बाळगून आपण चालत राहिलो. माझ्या समोर आता जेवढी विद्यार्थी बसली त्यापैकी मला तर बरीचशी विद्यार्थी असं वाटतंय की ग्रामीण भागातली बरेचसे विद्यार्थी दिसत आहेत, ग्रामीण भागातून असतील, शहरी भागातून असतील. त्या ठिकाणी आपण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का मध्यमवर्गीय कुटुंबात ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला पहिल्यापासून एक असं असतं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सोडून द्याव्या लागतात, बऱ्याचशा गोष्टींवरती म्हणजे इच्छा असताना आपल्याला विर्जन घालावं लागतं किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येत नाही. पण स्पर्धा परीक्षा हा एक असा माध्यम आहे की ज्या माध्यमातून तुम्ही अतिशय चांगल्या पदावरती पोहोचू शकतात. म्हणजे तुम्ही कुठल्या कुटुंबातून जन्माला आलात किंवा कुठल्या परिस्थितीतून तुम्ही वाढलात किंवा कुठल्या परिस्थितीला तुम्ही तोंड देऊन तुम्ही इथपर्यंत आलात, त्या गोष्टी जास्त काही महत्त्वाच्या नसतात. की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यामध्ये जी इच्छाशक्ती असते, जी काही तुम्हाला मेहनत करण्याची जी तुमच्या मनामध्ये जी प्रबळ इच्छाशक्ती असते ती कुठेतरी त्या ठिकाणी त्याला एक दिशा मिळाली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून खूप चांगल्या पदावर पोहोचू शकतात. म्हणजे मी तर असं समजतोय की जे काही माझ्यासमोर बसले त्यातून उद्या एखादा कलेक्टर झाला पाहिजे, उद्या एखादा डेप्युटी कलेक्टर झाला पाहिजे, तहसीलदार झाला पाहिजे, नायब तहसीलदार झाला पाहिजे. आजच आपण ही स्वप्न उराशी बाळगली पाहिजे, कारण की हेच एक वय असतं आपल्याला आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी, हेच एक वय असतं. आणि या वयामध्ये या तुमच्याच वयामध्ये किंवा तुमच्याच जे काही तुम्ही आता सध्या जे शिकताय त्या गोष्टीमध्ये आपल्याला नेमकं माहीत नसतं की पुढे काय करायचं. आपण फक्त एक शिक्षण घेतो. काही मुलं
BA करतात, काही मुलं BCom करतात, काही मुलं BSc करतात. बरेचशी मुलं मेहनती असतात, बरेचशी मुलं खूप चांगली पर्सेंटेज मिळवतात, पण नंतर ती कुठेतरी गायब होऊन जातात. ती कळत नाही कुठे जातात, काय होतं नंतर त्यांचं ते कळत नाही. पण काही मुलं अशी असतात की खूप सर्वसाधारण असतात, म्हणजे ते जेमतेम पास आउट झालेली असतात, पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी इच्छाशक्ती असते की मला काहीतरी करायचंय आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात आणि एक दिवस आयुष्यामध्ये कुठेतरी खूप चांगल्या पोस्टवर ते जातात. डेप्युटी कलेक्टर असेल किंवा जी काही पोस्ट असेल तरी काय खूप चांगल्या पोस्ट जाऊन ते काम करत असतात तरी काय. आणि एक हुशार मुलगा तो काहीच करत नाही किंवा कुठेतरी तो गायब होऊन जातो किंवा त्याच्या आयुष्यामधले जी काही स्वप्न असतात ती कुठेतरी नष्ट होऊन जातात त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी जो स्पर्धा परीक्षांचा जो भाग असतो त्यामध्ये तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही किती श्रीमंत आहात किंवा तुमची घरची परिस्थिती किती चांगली आहे, त्या काही गोष्टी जास्त महत्त्वाच्या नसतात. त्या सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही तयारी कशी करताय, स्पर्धा परीक्षांच्या बद्दल तुमच्या मनामध्ये नेमके ज्या काही गोष्टी आहेत त्याची उत्सुकता किती आहे, जिज्ञासा किती आहे, त्या दृष्टीने तुम्ही कुठल्या पद्धतीने तयारी करता, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आज सगळं मार्गदर्शन करण्यासाठी मी स्पेशल लेक्चरसाठी आलो की जेणेकरून आजच्या माध्यमातून माझ्या या लेक्चरचा, माझ्या या व्याख्यानाचा काहीतरी कोणाला तरी फायदा होईल. आणि आज इथून गेल्यानंतर प्रत्येक जण त्या ठिकाणी काहीतरी एक स्वप्न मनाशी बाळगून त्या ठिकाणी ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. कारण की हेच एक वय असतं की ज्या वयामध्ये आपण एकदम व्यवस्थितपणे तयारीला त्या ठिकाणी सुरुवात करू शकतो. सगळी मुलं फर्स्ट इयर, सेकंड इयरची आहे, फर्स्ट इयरची सगळी मुलं फर्स्ट इयरची मुलं. ठीक आहे, खूप छान. म्हणजे सगळ्यांनी 12वी पास आउट करून फर्स्ट इयरला त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं. ठीक आहे. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये पण आपण बोलू त्या ठिकाणी. जस्ट मला एक सांगा, तुम्हाला कॅटरीना कैफ माहिती आहे? माहिती? कॅटरीना कैफ नाही माहिती? नाही माहिती? माहिती असून पण नाही सांगणार नाही माहिती. माहिती आहे? माहिती हातवरती करा कोणाला माहिती. ओके, ठीक आहे, खूप जणांना माहिती आहे. कॅटरीना कैफचे मिस्टर आता त्यांचं एक मॅरिड झालं, माहिती आहे कोणाशी? विकी कौशल. खूप छान. विकी कौशल माहिती आहे सगळ्यांना? ओके, ठीक आहे, खूप छान. आपले पेट्रोलियम मंत्री सांगा बाळांनो. आपले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री कोण आहे? सध्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री कोण? काहीच आवाज नाही आला. बघा, विकी कौशल आपल्याला माहिती आहे, कॅटरीना कैफ आपल्याला माहिती आहे, आपले पेट्रोलियम मंत्री आपल्याला माहिती नाही. म्हणजे याचा अर्थ आपण न्यूज पेपर वाचतच नाही. न्यूज पेपरचा आपला कधी दूरपर्यंत कुठलाच संबंध येत नाही. म्हणजे बघा, विचार करा त्या ठिकाणी. आज आपण FY ला आहोत. FY ला असताना सुद्धा आपले पेट्रोलियम मंत्री कोण आहे? रोज आपला पेट्रोल संबंधित, रोज आपण आपल्या बाईकमध्ये पेट्रोल भरतो आणि पेट्रोलियम मंत्री सुद्धा आपल्याला, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री सुद्धा आपल्याला माहिती नाही. बरोबर का त्या ठिकाणी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या काही गोष्टी असतात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला आतापासूनच जर तयारी करायची असेल, तुम्हाला रोजच्या रोज न्यूज पेपर वाचली गेली पाहिजे. रोज आपल्या अवतीभोवती जे काही आपल्या राष्ट्रीय स्तरावरती, राज्य स्तरावरती काय काय होते, कोणाकोणाची नियुक्ती होते, ती कशी कशी होते, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं माझं एक तुम्हाला वैयक्तिक मत आहे की तुमचे आदर्श एकदा तपासून बघा की आपले आदर्श कोण आहे. आत्ताची जी काही तरुण मंडळी आहे, जी काही तरुण मुलं मुली आहे, त्यांचे आदर्श फार वेगवेगळे असतात. आता काल मी जस्ट एक युट्यूबला एक बघितलं, किमी पॉल म्हणून एक किमी पॉल नावाचे कुठेतरी साऊथ आफ्रिकेमधला एक व्यक्ती आहे. तो इतका फेमस होऊन गेला आपल्या इंडियामध्ये की प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीला ओळखतोय. बिग बॉस मध्ये वगैरे वगैरे तो आला होता. काही मला असं माहित नाही, मी जस्ट बघितलं त्या दिवशी. तर तो एक कुठेतरी साऊथ आफ्रिकेमधल्या देशामध्ये राहतो आणि तो आपल्या त्या ज्या आपले जे सॉंग्स आहेत, जी जुनी सॉंग्स आहेत, जुन्या सॉंग्सवर तो काहीतरी क्लिप्स वगैरे तयार करतो. तो आज आपल्या तरुणांचा एक फार मोठा आदर्श झालाय. एक श्रीलंकन गायिका आहे ती, बघा, योहानी, ऐकलं असेल तुम्ही त्यांचं नाव. तिचं ते काय काय बोलते ते काही कळत नाही. ते मानिके मिके इके काहीतरी करते ती, बरोबर. पण तिचे ते सॉंग्स आज आपल्या तरुणांमध्ये इतकी मोठी क्रेज निर्माण झाली त्या सॉंग्सची की ते आपल्या सगळ्या भाषांमध्ये रूपांतरित करून त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्जन्स पण तयार केले. म्हणजे बघा, आपले आदर्श कोण आहे हे पण आपण, म्हणजे अशा प्रकारच्या लोकांना आपण आदर्श ठेवतोय की जी लोक म्हणजे काहीच त्यांचा आपल्या भविष्याशी, आपल्या आयुष्याशी किंवा आपण जे काही घडणार आहोत त्या गोष्टीशी कुठल्याही प्रकारे संबंध नाही, या गोष्टीशी आपला काही कुठला दूरपर्यंत संबंध येऊ शकत नाही, अशा लोकांना आपण आदर्श मानलेले आहे. आणि याच मार्गाने आपण मार्गक्रमण करत असतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी आपण नको त्या ठिकाणी जाऊन बसतो. तर त्याच्यामुळे अगोदरपासून आपले आदर्श तपासले पाहिजे की आपले आदर्श कोण आहे. सुशांत सिंग राजपूतने ज्या महिन्यामध्ये सुसाईड केली होती त्याच महिन्यामध्ये आपल्या सीमेवरती बऱ्याचशा तरुणांचं त्या ठिकाणी शहीद झाली होती. पण आपल्या न्यूज मीडियाने किंवा आपल्या इंडियामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, प्रत्येकाच्या त्या न्यूज पेपरमध्ये, प्रत्येकाच्या त्या न्यूज जे काही आपले न्यूज चॅनल त्या चॅनलवरती फक्त एकच व्यक्ती असतो, सुशांत सिंग राजपूत. सुशांत सिंग राजपूत एवढा फेमस करून टाकला त्या व्यक्तीला. ठीक आहे, जे काही असेल तो भाग वेगळा आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी प्रसार माध्यमातून आपल्या समोर इतक्या
म्हणजे तीव्रतेने मांडला जातात की त्याचा आपल्या मनावरती, आपल्या भविष्यावरती इतकी प्रचंड छाप पडते की आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही. आजही तुम्ही जर बघितलं असेल तर नको त्या गोष्टी आपल्या समोर जास्त आणल्या, नको त्या गोष्टींचा मारा आपल्यावरती जास्त केला जातो, जेणेकरून ज्या गोष्टींचा आपण खऱ्या अर्थाने विचार करायला पाहिजे त्या गोष्टींपासून आपण कुठेतरी दूर जातो. सुशांत सिंग राजपूत असेल, या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्या भविष्यासाठी कुठल्याही प्रकारच्या कामात येत नाही. त्या ज्या काही गोष्टी आपण आज करतोय त्या काहीच कामात येत नाही. तरुणाईच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आज आपले वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आपण दिवसभरात करत असतो. म्हणजे परमेश्वर आपल्या अकाउंटमध्ये रोज 24 तास टाकत असतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. पण आज तुम्ही जर प्रत्येकाने जर ऑब्झर्व केलं की माझी 24 तास मी कुठे खर्च करतो, त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की माझी 24 तास माझ्या काहीच कामात नाही. भविष्यामध्ये माझी 24 तास मला कुठल्याही प्रकारचं बेनिफिट किंवा कुठल्याही प्रकारचा फायदा करून देणार नाही. आतापासून तुम्ही जर प्रयत्न करत राहिला, तुम्ही FY ला आहे, SY ला आहे, उद्या TY ला आहे, तुम्हाला TY ला गेल्यानंतर MPSC देता येईल. पण MPSC ची तयारी जर तुम्ही FY पासून करायला सुरुवात केली, FY पासून तुम्ही जर MPSC चा UPSC चा अभ्यासक्रम जर काढला, MPSC UPSC मधून जी लोक पास आउट होऊन गेली त्यांची जर तुम्ही स्ट्रॅटेजी बघितली, त्यांची जर तुम्ही जर प्रयत्न किंवा त्यांनी जो अभ्यास केलाय त्याची जर त्यांनी बुक लिस्ट तुम्ही काढली, कुठल्या आज असं की आपल्या लायब्ररीमध्ये पण बरीचशी बुक्स उपलब्ध असतात, कॉलेजमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी पण, किंवा न्यूजपेपर तुम्ही जर रोजच्या रोज रीड करायला सुरुवात केली, तुम्ही खूप चांगली तयारी या वयापासून करू शकता. FY पासून एक्झाम्स तुम्हाला TY ला द्यायची, पण तयारी तुम्ही FY पासून करू शकता. FY, SY, TY हे 3 वर्ष अशी आहे की तुम्ही जर तयारीसाठी घालवली तर तुमच्या फायनल इयरला तुम्ही पास आउट होईपर्यंत त्या ठिकाणी तुमचा एक खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल आणि जेणेकरून तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अधिकारी होऊ शकाल. पण त्यासाठी तुम्हाला ही 3 वर्ष जी काही ती फार मेहनती घालवायची असतात. सगळ्यात महत्त्वाचं स्पर्धा परीक्षेमध्ये सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षेचा जो अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम आपला शालेय जीवनाशी रिलेटेड असतो. जे आपण 5वी पासून 10वी पर्यंत जे शिकतो, जे इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल किंवा ज्या काही विषय असेल तरी काही जॉग्राफी असेल तरी ही सगळी विषय आपल्याला स्पर्धा परीक्षांना आहेत. तशी भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, पंचायत राज असेल, त्या ठिकाणी राज्यघटना असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी फार महत्त्वाच्या असतात. आणि याचा जर तुम्ही आतापासून जर अभ्यासाला सुरुवात केली तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमची तयारी होऊ शकेल. मला एक सांगा की MPSC ची तयारी कोणी करताय सध्या? MPSC ची तयारीला मी सुद्धा सुरुवात केली, असं कोणी आहे? तुम्ही आहात, ठीक आहे. अजून कोणी आहे? ते स्पर्धा परीक्षा तयारी कोणी करतं असं कोणी आहे की ठरवलंय आता मला स्पर्धा परीक्षा करायची? ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे, पण फार कमी आहात. तुम्हाला माहिती आहे आता जी आपल्याकडे IAS ची रिझल्ट लागला मागच्या 3-4 महिन्यापूर्वी जो IAS चा रिझल्ट लागला, त्या IAS च्या रिझल्ट मध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट कुठल्या राज्याचा आहे माहिती आहे? सगळ्यात जास्त रिझल्ट आहे बिहारचा. बिहार आणि UP चा रिझल्ट आहे सगळ्यात जास्त IAS होणारे जे विद्यार्थी आहे ना हे UP आणि बिहारचे. त्या तुलनेने आपल्या महाराष्ट्र विद्यार्थी अतिशय कमी आहे. UPSC मध्ये आपले विद्यार्थी ही फार कमी पास होतात. तुम्हाला सांगतो 100 वर्ष होऊन गेली CD देशमुख हे आपल्या महाराष्ट्रातील व्यक्ती UPSC मध्ये टॉपर होते. 100 वर्ष होऊन गेली, आज अजूनपर्यंत सुद्धा एकही विद्यार्थी आपला UPSC मध्ये टॉपर नाही आलेला. 100 वर्ष पूर्ण झाली, एकही व्यक्ती अजून UPSC मध्ये टॉपर नाही. म्हणजे विचार करा, स्पर्धा परीक्षा हा भाग आपल्याला असा आहे की सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे स्पर्धा परीक्षा बाबतीमध्ये खूप सगळी चुकीच्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात. स्पर्धा परीक्षा कोण करू शकतं? की ज्यांना जी खूप हुशार लोक आहेत, जी खूप हुशार मुलं आहेत, त्यांचा स्कोर खूप चांगला येतो, जी खूप मेहनत करतात अशी मुलं स्पर्धा परीक्षा करू शकतात, ही आपल्या मनामध्ये भावना असते. पण तशा प्रकारचा काहीच भाग नाहीये. जी सर्वसाधारण मुलं असतात, म्हणजे अक्षरशः माझ्याकडे तर अशी मुलं पास आउट झाली की ज्यांनी YCM मधून शिक्षण पूर्ण केलंय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून, ज्यांनी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे आली. काही मुलं तर माझ्याकडे अशी, जी आता एक नाव घेतलं सर आणि विशाल गांगुर्डे म्हणून, ते माझ्याकडे असे विद्यार्थी त्या ठिकाणी ते होते की त्यांनी 10वी नंतर पूर्ण केली, म्हणजे 7वी 8वी नंतर शाळा सोडली, 10वी नंतर 17 नंबरचा फॉर्म भरून पूर्ण केली, YCM मधून त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केले आणि आज ते आरोग्य खात्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अधिकारी. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे शिक्षण आहे ते शिक्षण तुम्ही किती पर्सेंटेजने पास झाला त्याच्याशी जास्त काही महत्त्व नसतं की तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी कशी करताय. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हणजे वेगळं काहीतरी शिकायचं असाही काही प्रकार नाही. एखादा केम्ब्रिज विद्यापीठामधला विषय किंवा एखादा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधला विषय असा काहीच प्रकार नाही. इथे तुम्हाला फक्त त्या ठिकाणी जो अभ्यासक्रम तुम्ही 5वी पासून 10वी पर्यंत शिकताय, क्रमिक पाठ्यपुस्तके, म्हणजे स्पर्धा परीक्षा तयारीसाठी तुम्हाला क्रमिक पाठ्यपुस्तके पण फार महत्त्वाचे असतात. त्या क्रमिक पाठ्यपुस्तकांचा तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करताय आणि क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या नोट्स कशा पद्धतीने. आज आपल्याकडे असे की इंटरनेट एक फार मोठं माध्यम आहे. इंटरनेट मला माहिती प्रत्येक जण गुगल वापरतो, प्रत्येक जण आपल्याकडे सोशल मीडिया वापरतो. सोशल मीडियावरती बरेचसे अशा गोष्टी आहे की ज्या तुम्ही स्पर्धा परीक्षांचे अभ्यास घरी बसून करू शकता. स्पर्धा परीक्षांची माहिती तुम्हाला घरी बसून मिळू शकते.
युट्यूबला तुम्ही गेल्यानंतर युट्यूबला तुम्हाला एखाद्या एक्झामचा सिलेबस मिळू शकेल, एखाद्या एक्झामची बुक लिस्ट मिळू शकेल, एखाद्या व्यक्तीने अभ्यास कसा केला हे मिळू शकेल. एक्झाम येण्याच्या अगोदर एक्झामचं गाईडलाईन पण तुम्हाला त्या ठिकाणी युट्यूबवर दिलं जातं. इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे किंवा बरेचसे आपल्याकडे सोशल मीडिया आज उपलब्ध आहे की त्याच्यावरती तुम्हाला बऱ्याचशा, पण आपण त्या गोष्टींचा वापर फक्त हाय हॅलो साठीच करतो, बाकी आपण दुसऱ्यासाठी त्याचा वापर करतच नाही. आज असे की तुम्ही युट्यूबचा वापर करून तुम्ही काही करू शकता, बॉम्ब सुद्धा तयार करू शकता. माहिती तुम्हाला, बॉम्ब सुद्धा तुम्ही बसल्या बसल्या घरी बसल्या बसल्या तयार करू शकता युट्यूबच्या माध्यमातून. एवढीच माहिती दिलेली असते. म्हणजे एक एक्झाम्पल झालं, बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न नका करू, एक्झाम्पल झालं. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला युट्यूबवरती किंवा बाकीच्या सोशल मीडियावरती उपलब्ध आहे, पण त्याचा वापर आपण कधीच करत नाही. तरी काय सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या बाळांनो, की आपण एक सर्वसाधारण घरातून आलेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या कुटुंबाची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, त्यासाठी आपल्याला स्पर्धा परीक्षा हा एक खूप महत्त्वाचा माध्यम आहे. कारण की स्पर्धा परीक्षांच्याच माध्यमातून आपण उद्या आपलं भविष्य उज्ज्वल भविष्य घडू शकतो. मला एक सांगा, उद्या जर तुम्ही अधिकारी झालात, माझ्यासमोर बसलेल्याची एखाद्याची उद्या पोस्ट क्रॅक झाली आणि तो उद्या तहसीलदार झाला, तहसीलदार झाल्यानंतर आई वडिलांना वाईट वाटणार आहे की माझ्या मुलाने शेती करायला पाहिजे, शेती करता त्यांनी शेती ऐवजी तो तहसीलदार झाला, वाईट वाटणार आहे का? सगळ्यात जास्त आनंद कुणाला होणार आहे? आपल्या आई वडिलांना होणार. मग आपल्या आई वडिलांसाठी जर आपण अभ्यास करू शकत नसेल की आपल्या आई वडिलांसाठी, आणि वेगळं काहीच करायचं नाही तुम्हाला, तुमच्या कॉलेजचा अभ्यास करता करताच तो अभ्यास तुम्हाला करायचा, बाकी दुसरं काहीच नाही. फक्त एवढंच आहे की तुम्ही त्यासाठी तुम्ही अभ्यासक्रम, तुमची बुक लिस्ट वगैरे ह्या सगळ्या काढल्या पाहिजे. मी तुम्हाला मगाशी एक गोष्ट सांगितली की आपली आदर्श तपासून बघा. बऱ्याच वेळेस तरी आपले आदर्श चुकीचे असतात आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. सचिन तेंडुलकरचं नाव ऐकलंय तुम्ही? सगळ्यांना माहिती सचिन तेंडुलकर 15.5 वर्षाचा मुलगा पाकिस्तान विरुद्ध ज्यावेळेस पहिल्यांदा टेस्टमध्ये ज्या डेब्यू करता, टेस्टमध्ये ज्यावेळेस तो खेळण्यासाठी उतरला, त्यावेळेस त्याच्या समोर जे असलेली जी काही बॉलर आहे त्या ठिकाणी ती त्याच्यापेक्षा खूप सिनियर होती आणि त्याच्यापेक्षा जास्त सिनियर असलेली जी काही बॉलर आहे, इम्रान खान असेल, वकार युनिस असेल, यासारख्या गोलंदाजांचा सामना त्याला करावा लागत होता. आणि त्यावेळेस आपल्या इंडियाचा स्कोर होता 20 रन्सवरती 4 विकेट्स पडलेल्या होत्या. आणि सचिन तेंडुलकर ज्यावेळेस क्रीजवरती उतरला त्यावेळेस 15.5 वर्षाचा मुलगा क्रीजवरती आल्यानंतर त्या ठिकाणी खाली नॉन स्ट्राईकला आपल्याकडे सिद्धू खेळत होता आणि सिद्धूने त्यावेळेस बघितलं की सचिन तेंडुलकर हा एक नवीन मुलगा या गोलंदाजांचा सामना कसा करू शकेल. आणि ज्यावेळेस सचिन तेंडुलकर बॅटिंग करण्यासाठी आला त्यावेळेस सचिन तेंडुलकरला ज्यावेळेस इम्रान खानने जो बॉल टाकला, तो बॉल सचिन तेंडुलकरला अतिशय जोराने स्पर्श करून गेला, बस सचिन तेंडुलकर त्या ठिकाणी तो डगमगला नाही. दुसरा चेंडू पुन्हा त्या ठिकाणी त्याने तसाच टाकला आणि तिसरा चेंडू डायरेक्ट सचिन तेंडुलकरच्या नाकावर बसला आणि सचिन तेंडुलकरच्या नाकातून भळाभळा रक्त व्हायला लागला. सचिन तेंडुलकरचे सगळे कपडे पूर्ण रक्ताने भरून गेली आणि नवज्योत सिंग सिद्धूने पटकन त्या ठिकाणी जे काही बाहेरचे लोक त्यांना बोलवले, स्ट्रेचर वगैरे बोलवलं आणि त्याला सांगितलं की बाळा तू आता पवेलियनच्या बाहेर जा. त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर नवज्योत सिद्धूने काय सांगितलं की तू आता काही खेळू नको, कारण की तू जर खेळला तर तू मरून जाशील, तू खेळू शकणार नाही. त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर सांगितलं मैं खेलूंगा, मैं खेलूंगा. आणि हे जे वाक्य होतं सचिन तेंडुलकरचं, त्याने त्या ठिकाणी आपलं शर्टच्या पायीने आपलं रक्त पुसून टाकलं आणि त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर खेळला आणि पुढच्याच बॉलला त्याने स्टेप आउट करून इम्रान खानला स्टेटला चौका मारला आणि तो आज क्रिकेटचा देव झाला. त्याच वेळेला जर सचिन तेंडुलकर जर पवेलियन मध्ये जर स्ट्रेचरवरती बसून गेला असता तर तो आज क्रिकेटचा देव झाला नसता. लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कष्टाशिवाय निर्मिती नाही. तरीके बरोबर आहे तरीके तू न थकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, तू न रुकेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. हरिवंश राय बच्चन यांची कविता आहे. बरोबर आहे काय? त्यांचे जे काही चिरंजीव आहे अमिताभ बच्चन ज्यावेळेस फर्स्ट टाइम ऑडिशनसाठी गेले, चित्रपटाचे ऑडिशन, पहिल्यांदा रेडिओच्या ऑडिशनसाठी गेले, त्यावेळेस त्यांचा आवाज बघून रेडिओवाले त्यांना नाकारलं. तुम्ही त्याचे काही जे मोटिवेशनचे व्हिडिओ असले बघा, त्यांचा आवाज सांगितलं की हा आवाज काही रेडिओला मॅच होत नाही, त्या ठिकाणी तुम्ही दुसरीकडे कुठेतरी प्रयत्न करा. त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रयत्न केला. बॉलिवूडमध्ये ज्यावेळेस त्यांनी ऑडिशन द्यायला सुरुवात केली त्यावेळेस सांगितलं की याच्या हाईटची आमच्याकडे अभिनेत्रीच नाहीये, याची हाईट एवढी की हा आमच्याकडे मॅचच होऊ शकत नाही, याची हाईट एवढी आमच्याकडे अभिनेत्रीच नाही. तिथून पण त्याला त्या ठिकाणी आउट केलं. पण तरी तो आज काय झाला, बॉलिवूडचा शहेनशाह झाला. त्याच वेळेस त्याने जर तो माघार घेतली असेल तो आज बॉलिवूडचा शहेनशाह झालाच नसता. शाहरुख खानच्या वडिलांनी ज्यावेळेस शाहरुख खानने लहान असताना त्याच्या वडिलांना बऱ्याच वेळेस चित्रपट पाहण्यासाठी त्यांनी त्याच्या मागे लागले की मला एक चित्रपट बघायचा आहे, मला एक मूवीज बघायचा आहे, थिएटरला जाऊन मूवीज बघायचा आहे. वडील त्याला नेहमी सांगायचे की आपण उद्या जाऊ, परवा जाऊ, उद्या जाऊ, पुढच्या महिन्यात जाऊ, पगार झाल्यावर जाऊ. वडिलांकडे चित्रपट बघण्यासाठी पैसेच नसायचे. ज्यावेळेस शाहरुख खानला कड्यावर घेऊन त्याचे वडील चित्रपट बघण्यासाठी गेले आणि चित्रपट बघण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या तिकीट काउंटरवरती ज्यावेळेस ते पोहोचले, तिकीट काउंटरवरती पोहोचत गेल्यानंतर तिकीट काढण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी
आतमध्ये हात टाकला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्या खिशामध्ये पुरेसे पैसे नाही. त्याने तो हात काढून घेतला आणि त्या मुलाला कड्यावर घेऊन बाजूला बाहेर आले आणि मग त्याने विचारलं की बाबा तिकीट काढायचंय, आपल्याला चित्रपट बघायला जायचंय. त्याने सांगितलं की बेटा आपण इथपर्यंतच जाऊ शकतो, आपण फक्त हा जो बोर्ड आहे ना एवढंच बघू शकतो. आपली परिस्थिती एवढी आहे की आपण फक्त बोर्ड बघू शकतो, आपण एंट्री करू शकत नाही. त्यावेळेस त्याने ठरवलं की हा जो चित्रपट मी बघू शकलो नाही त्या बॉलिवूडचा मी एक दिवस किंग खान होईल. आणि तो खरंच किंग खान झाला. त्याचं जे काही तत्व असेल तो भाग वेगळा आहे, पण त्याने त्याच्या मनाशी एक स्वप्न बाळगलं होतं. ऑस्कर पिस्टोरियसचं नाव ऐकलं तुम्ही? ऑस्कर पिस्टोरियस दक्षिण आफ्रिकेचा ब्लेड रनर आहे. ऑस्कर पिस्टोरियस त्याला पाय नाही, दोन्ही पाय त्याचे ऍक्सिडेंट मध्ये कट झाले. त्याने ब्लेड लावलेले खाली ब्लेड, आणि ब्लेड लावून तो रनिंग करतो, म्हणजे तो ऑलिम्पिक्स पॅरालिम्पिक्स मध्ये धावतो. तो सांगतो की मला ऑलिम्पिक मध्ये धावू द्या, मला त्या ठिकाणी जे काही ऑलिम्पिक मध्ये मला धावायचंय, मला ऑलिम्पिक मध्ये पळायचंय त्या ठिकाणी, पण तो ऑलिम्पिक मध्ये पळू शकत नाही कारण की तो ब्लेड रनर आहे. म्हणजे पाय नसतानाही तो व्यक्ती पळू शकतो. अशा प्रकारचे आपल्याकडे उदाहरणे. आज तर आपण तर खूप चांगली आहोत, म्हणजे आज तर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे दोन्ही हात दोन्ही पाय आपले सगळे अवयव चांगल्या पद्धतीने आहेत ठिकाणी. आज तर आपण काही करू शकतो. स्पिरिट पाहिजे, एक माणसाच्या मनामध्ये एक स्पिरिट पाहिजे ठिकाणी. भले असफलता असेल, असफलता एक चुनौती आहे, भले तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही अपयशी झालात काही हरकत नाही. पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश झाला, पुढचा प्रयत्न करू, परत अपयश झाला, पुढचा प्रयत्न करू. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लक्षात ठेवा. ह्या ज्या काही गोष्टी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. आपण याच वयामध्ये काहीतरी स्वप्न बाळगली पाहिजे की मी काहीतरी होईल, उद्या माझंही काहीतरी असतो असेल, उद्या माझ्याही नावाखाली काहीतरी डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, बीडीओ, सीईओ वगैरे काहीतरी माझ्याही पोस्ट काहीतरी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास करून, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून किंवा बाकीचा अभ्यास करून काही आपल्याला काही डेंग्यू मलेरिया वगैरे काही होत नाही. अभ्यास न केला तर होऊ शकतो, पण अभ्यास न करता काहीच होणार नाही. बरोबर. मग अभ्यास करायला काहीच हरकत नाही. अभ्यास करायचा म्हणजे खूप अभ्यास करायचा आहे असंही काही नाही. एक स्मार्ट वर्क जर तुम्ही केलं, चांगली पुस्तके जर तुम्ही वाचायला सुरुवात केली, या जीवनापासून जर तुम्ही ध्येय ठेवायला सुरुवात केली. जाधव सर ज्यावेळेस मला एम ला शिकवायची त्यावेळेस मी 2 वर्षामध्ये, सरांना आता सांगितलं की 2 वर्षामध्ये 700 कादंबऱ्या वाचून काढल्या होत्या. 2च वर्षामध्ये. मी माझ्या लायब्ररीमध्ये, तर प्रत्येकाला माहित असेल की आपल्या आयकार्डवरती 2 पुस्तके मिळायची आम्हाला त्यावेळेस. एम ला असताना 2 पुस्तके मिळायची. मी माझी पण 2 पुस्तक घ्यायची, माझ्या मित्रांच्याही आयकार्डवर 2-2 पुस्तक घ्यायची. मी माझी पण वाचून काढायचो, त्यांची पण वाचून काढायचो. अशी मी 2च वर्षामध्ये एम ए फर्स्ट आणि एम ए सेकंड इयरला ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य असेल किंवा त्या ठिकाणी जे काही बाकीचे जे काही संत साहित्य असेल किंवा समीक्षा असतील त्या ठिकाणी ज्या काही पद्धतीच्या कादंबऱ्या 2 वर्षामध्ये मी 700 कादंबऱ्या वाचून काढल्या. आणि आजही माझ्या घरामध्ये कादंबऱ्यांचा एक फार मोठा संग्रह आहे त्या ठिकाणी. ह्या गोष्टी आयुष्यामध्ये खूप कामात, ज्या तुम्ही करताय, जे तुम्ही अभ्यास करता ते कधीच वाया जात नाही. त्या काळात आम्ही मेहनत घेतली, ती मेहनत आज आम्हाला कामात येते. आज मी गेल्या 15-20 वर्षापासून मराठी व्याकरणाचं अध्यापन करतोय, बरेचसे विषय शिकवतोय, कुठल्या प्रकारचं पुस्तक न वापरता शिकवतोय. कुठलीही संकल्पना असेल विद्यार्थ्यांना अतिशय सोपी करून सांगतोय. मग UPSC ला असेल किंवा MPSC ला असेल. माझ्याही जीवनामध्ये बऱ्याचशा अपयशाची क्षण आली. मी ज्यावेळेस MA BEd केलं वगैरे, नेट सेट वगैरे केलं, तर मलाही कुठे जॉब मिळत नसताना मी स्पर्धा परीक्षांकडे आलो, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करायला सुरुवात केली. पण आज असं आहे की आमच्याकडे असं असायचं की मराठी हा विषय फार वेगळ्या पद्धतीने बघितला जायचा की ज्याला काही करिअर करता येते त्याने मराठी निवडायचं, ज्याला बाहेरून कॉलेज करायचं त्याने मराठी निवडायचं. पण त्याच मराठीमध्ये मी आज खूप चांगल्या पद्धतीने नाव कमवलं. आणि आता मागच्याच 1-2 महिन्यापूर्वी भालचंद्र नेमाडे यांच्या बरोबर माझा यांच्याच मासिकामध्ये, म्हणजे यांच्याच बरोबरच्या मासिकामध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला. हे माझ्यासाठी खूप पावसाळ्यावरची कविता म्हणून मी एक लेख लिहिला होता. तो भालचंद्र नेमाडे ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, ज्यांच्या कोसला कादंबरी ज्ञानपीठ पुरस्कार आला, त्यांच्यासोबत माझा लेख प्रसिद्ध झाला. ही माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि याचं सगळं जे श्रेय आहे हे मी जाधव सरांना आणि ज्या काही शूद्रे मॅडम यांनाही देतो त्या ठिकाणी. तर मला फक्त एवढं सांगा की जर तुमच्या काही प्रश्न असतील, शंका असतील, अडचणी असतील, तुम्ही विचारा. मी त्या पद्धतीने तुम्हाला अजून मार्गदर्शन करू शकेन. कुणाला काही वाटतंय अजून? पुस्तकं कशी वापरायची, अभ्यास कसा करायचा, अजून काही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला सांगा, मी त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करेन. MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी फक्त एवढं सांगेन की तुम्ही क्रमिक पाठ्यपुस्तके वाचायला सुरुवात करा. कारण की तुम्ही आता सध्या FY ला आहात, फर्स्ट इयरला आहात, म्हणून मी तुम्हाला सांगेन क्रमिक पाठ्यपुस्तके वाचायला सुरुवात करा. ज्या मुलांना आयुष्यामध्ये तलाठी व्हायचे किंवा पोलीस व्हायचे वगैरे किंवा ज्या डिपार्टमेंटमध्ये जायचं असेल त्यांनी साधारणपणे आपल्याकडे मराठी व्याकरण हा एक 25 मार्काचा विषय असतो. गणित बुद्धिमत्ता हा एक विषय आहे. GK GS करंट अफेअर्स हा एक विषय, त्याचाही तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक अभ्यासाचं दिवसभरातील एक दैनंदिनी तयार करा की मी सकाळी किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो आणि मी काय काय करतो दिवसभरामध्ये. त्यातून तुमचा जो काही वेळ आहे, तुमचं कॉलेज किती वाजता असतं, तुमचा क्लास किती वाजता असतो, बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातून वेळ काढून तुम्ही किमान 2 तास स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा. रोजच्या रोज तुम्ही न्यूजपेपर वाचाल. न्यूजपेपरमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, मटा असेल किंवा द हिंदू असेल, यासारखी न्यूजपेपर आपल्याला खूप सगळ्या गोष्टी स्पर्धा परीक्षेसाठी कामात येतात. तरी हेही फार महत्त्वाचं आहे. तरीकडे क्रमिक पाठ्यपुस्तके आपल्या आजूबाजूला कोणी राहत असेल तर 5वीचं पुस्तक घ्या, 5वीचा इतिहास घ्या, भूगोल घ्या, राज्यशास्त्र घ्या, ही पुस्तकं वाचा. जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तुम्ही फिजिकलची पण तयारी चालू करा, रिटर्नची पण तयारी त्या ठिकाणी चालू करा किंवा बाकीचे तुम्हाला MPSCच्या परीक्षा द्यायच्या असेल त्या संदर्भात तुमची जी काही बुक लिस्ट असते ती पण तुम्ही बुक लिस्ट त्या ठिकाणी काढा आणि त्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात करा. अजून काही शंका आहे का कोणाच्या? काही असतील तर मला सांगा, त्या पद्धतीने मी अजून मार्गदर्शन करेन. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला शंका सांगा, विचारायचे? कोणाला काही विचारायचे अजून? स्पर्धा परीक्षा SSCचं? अच्छा, SSC आपल्याकडे एक कमिशन आहे ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन असे म्हणतो. SSC ह्या ज्या काही परीक्षा आहेत त्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून बोलतात. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कमिशन आहे. एक IBPS आहे, माहिती आहे? एक IBPS आहे, एक MPSC आहे, एक UPSC आहे. तसं एक कमिशन आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन. ज्या सेंट्रलच्या एक्झाम असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतात, त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम स्टाफ सिलेक्शन कमिशन कंडक्ट करते आणि त्याचा जो पॅटर्न असतो हा पॅटर्न हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये असतो. त्याचा अभ्यासक्रम मॅथ, रिझनिंग, GK, GS हे सगळे विषय त्याचे हिंदीमध्ये द्यायचे असतात. हिंदीमध्ये आपण तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. महाराष्ट्रातल्या ज्या परीक्षा असतात, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा भरती किंवा MPSC, या सगळ्या परीक्षा मराठीमध्ये असतात. त्या मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही विषयामध्ये जातात. स्टाफ सिलेक्शनच्या असतील, IBPSच्या असतील, ह्या परीक्षा आपण हिंदीमध्ये. बँकिंगच्या एक्झाम्स घेण्याच्या जे काही आयोग आहे ते IBPS आहे. ज्या सेंट्रलच्या एक्झाम्स त्या SSC कंडक्ट करतात, SSC कंडक्ट करतात. ठीक आहे, अजून काही अडचणी, काही शंका? तर मी असा विचार अगदी छान प्रश्न विचारला तुम्ही. कॉलेजचा स्टडी आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा स्टडी सोबत कसा करता येऊ शकतो? आता सध्या तुम्ही जो विषय घेतला असेल तुमच्या FYला किंवा SYला जो काही तुम्ही विषय घ्याल, आता तुम्हाला इकॉनॉमिक्स असेल तर तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास स्पर्धा परीक्षे दृष्टीने पण करा आणि कॉलेजच्या दृष्टीने पण करा. पॉलिटिकल सायन्स असेल तर पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास, कारण की बघा लक्षात घ्या, आता मला पण माहिती, कारण की मी जे काही शिकलो आहे तेच आम्ही शिकवतोय. म्हणजे राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, त्या ठिकाणी महान्यायवादी असेल किंवा आपली जे काही शासन व्यवस्था असेल, केंद्राची शासन व्यवस्था असेल, राज्य शासन व्यवस्था असेल, म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, सनदी सेवक किंवा आपल्याकडे राज्यसभा, लोकसभा, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, हे सगळं जे आपण शिकतोय पॉलिटिकल सायन्समध्ये, हे सगळं स्पर्धा परीक्षांना आहेत असेल. काहीही वेगळा अभ्यासक्रम म्हणजे अक्षरशः असं आम्ही शिकवतोय तो 12वीचं राज्यशास्त्र शिकवतोय. इकॉनॉमिक्स जे शिकवतोय हे 10वी 12वीचं इकॉनॉमिक्स शिकवतोय. जे काही बाकीचे विषय असतात मग तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तो तुम्ही अभ्यास करू शकता. त्यासाठी तुम्हाला MPSC द्यायचे असेल तर MPSC मध्ये कुठले विषय ते एकदा काढा आणि त्याच्यासाठी तुम्हाला कॉलेजचे जे विषय आहे तो विषयाचा आणि हा अभ्यास तुम्ही सोबतच करू शकता. म्हणजे हा अभ्यास तुम्हाला वाया जाणार नाही, हा अभ्यास तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी कामात येऊ शकेल. अजून अडचणी कोणाच्या? तो अभ्यासक्रम तुम्ही एकदा काढा, तुमचे विषय आणि तो विषय एकदा त्या पद्धतीने इकडे पण तुम्हाला तो कामात येईल परीक्षा देण्यासाठी, कॉलेजच्या परीक्षा देण्यासाठी आणि तो स्पर्धा परीक्षेसाठी पण कामात येईल. ऑनलाईन टेस्ट पण असतात, खूप सगळे ऑनलाईन टेस्ट पण तुम्ही सोडू शकतात. ज्याची तुम्हाला परीक्षा द्यायची सगळ्यात महत्त्वाचं काम असेल की तुम्ही त्याचा अगोदर अभ्यासक्रम काढा, सिलेबस काढा. सिलेबस काय काय आहे तो एकदा बघा. MPSC मध्ये 2 टप्पे असते, एक राज्यसेवा असते आणि एक लोकसेवा असते. राज्यसेवा हे गॅझेटेड ऑफिसरच्या पोस्ट असतात, म्हणजे ज्या काही क्लास 1 ऑफिसर असतात, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, ह्या ज्या काही एक्झाम असतात ह्या राज्यसेवेतून भरल्या जातात आणि लोकसेवेतून PSI असेल, ASO असेल, टॅक्स असिस्टंट असेल, त्या ठिकाणी या परीक्षा लोकसेवेतून भरल्या जातात. त्यांची काही टप्पे असतात परीक्षांची. पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षा, ज्याला आपण प्रिलिम्स एक्झाम म्हणतो. ती प्रिलिम पास आउट झाल्यानंतर तुम्ही मेन्सला क्वालिफाईड होतात. मेन्स असेल आणि बऱ्याचशा परीक्षांना आपल्याकडे इंटरव्ह्यू नसते, मुलाखत नसते. फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा हे 2च टप्पे तुम्हाला द्यायचे. आणि याच्यामध्ये असं की निगेटिव्ह मार्किंग पण असते, ज्याला आपण नकारात्मक गुण पद्धती म्हणतो, ती पण आपल्याला सांभाळायची असते. बाकीच्या एक्झामला पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, यांना निगेटिव्ह मार्किंग नसते. यांना तुम्ही जेवढी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे तेवढी प्रश्न तुम्ही तुमची बरोबर आल्यानंतर तेवढी मार्क्स तुम्हाला पडणार आहे. फक्त एवढंच की पोलीस भरतीला तुम्हाला फिजिकलची पण तयारी करावी लागते. ग्राउंडवर जाऊन तुम्ही फिजिकलची तयारी करू शकता. म्हणजे रनिंग असेल किंवा त्या ठिकाणी लांब उडी असेल किंवा गोळाफेक असेल याची तयारी पण तुम्हाला करायची असेल. मुलींना पण पोलीस भरतीसाठी खूप चांगल्या जागा असतात. विशेष म्हणजे त्या ठिकाणी आता बरीचशी मोठी भरती येते आपल्याकडे. 2019 नंतर बऱ्याचशा परीक्षा झालेल्याच नाही.
कोविडमुळे आपल्या बऱ्याचशा परीक्षा होऊ शकल्या नाही. मग MPSCच्या परीक्षा असतील किंवा तलाठीच्या परीक्षा असतील किंवा आपल्याकडे पोलीस भरतीच्या परीक्षा असतील, ह्या खूप चांगल्या चांगल्या पोस्ट असतात. याची तयारी करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगली पोस्ट मिळवू शकता. अच्छा, सॅलरीचं आहे का डोक्यामध्ये? हां, तुमचा प्रश्न बोला. हां, बिलकुल बरोबर. खूप चांगला प्रश्न विचारला. बरोबर. खूपच छान, खूपच छान प्रश्न विचारलाय. ठीक आहे, छान, खूप चांगला प्रश्न विचारलाय की असं आपल्या मुलांचं काय चुकतं की आपली अभ्यास पद्धती अशी नेमकी कशी की आपली मुलं 100 वर्षानंतर पण UPSCला टॉपर येऊ शकत नाही. बिहारची मुलं टॉपर येतात. सगळ्यात महत्त्वाचं त्या दोघांमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, अभ्यास पद्धतीचा काही जास्त विशेष नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं की ती मुलं 7वीला ठरवतात की मला IAS व्हायचं आहे. कितवीला ठरवतात? 7वीला ठरवतात की मला IAS व्हायचं आहे. आपल्या मुलांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण माहीत नसतं की UPSC काय आहे, MPSC काय आहे. हा दोघांमधला फरक आहे. तिकडे UPSCची जर तुम्ही मुलांची तयारी जर करायचं बघितलं तर त्या ठिकाणी तिकडची बरीचशी मुलं अशी की घाटावर बसून अभ्यास करतात. तिकडे म्हणजे याची UPSCची MPSC मुलांसाठी स्पेशली अशी घाट तयार केली की त्या घाटावर एकत्र यायचं मुलांनी अभ्यास करायचा आणि जी सक्सेस झाली त्या मुलांनी त्यांना मार्गदर्शन करायचं. अशी मुलं आहे. आपल्याकडच्या मुलांना स्पर्धा परीक्षांचं पाहिजे तसं माहिती किंवा पाहिजे तसं मार्गदर्शन मिळत नाही. शाळा असेल, महाविद्यालय असेल, तिकडची जी मुलं आहेत त्यांना 7वीपासून ती नोट्स काढतात. त्यांची 7वीपासून त्यांची तयारी असते की मला UPSC करायचं आहे. 7वीपासून 8वीपासून 9वीपासून 10वीपासून त्यांच्या मनाशी त्यांनी बाळगलेला असतो. आपल्याकडच्या मुलांना फार उशिरा त्याबद्दल माहिती होते. त्याच्यामुळे हा जो गॅप आहे की तिकडची एवढी मुलं पास होतात आणि आपली एवढी मुलं कमी पास होतात, त्याच्यामागे हाच एक कारण आहे. तरी बाकी अभ्यासक्रम, तो अभ्यासक्रम UPSCचा आणि आपल्या बऱ्याचशा विषयांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे. या दोघांमधला फरक आहे. आपली मुलं फार उशिरा स्पर्धा, आपल्याकडे कसं असतं की ज्यांना काही नाही त्यांना स्पर्धा परीक्षा आहे, अशी आपल्याकडे भावना आहे. आजही मी आता जस्ट तुम्हाला विचारलंय की मी जस्ट बघतोय बऱ्याच जणांच्या चेहऱ्याकडे की बऱ्याच जणांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये काही जास्त उत्सुकता आहे. अशा बऱ्याचशा चेहऱ्यांवर, कारण की बरीच जण आपल्या आपल्या गप्पांमध्ये रंगलेली आहे. हे जर UP बिहारमध्ये मी जर त्या ठिकाणी जर मार्गदर्शन करत असतो ना, त्या मुलांनी मला उत्सुकतेने बरीचशी प्रश्न विचारले असते किंवा उत्सुकतेने त्यांच्या चेहऱ्यावरती ती भावना असते की मला स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची. हे आत्ताच इथे होतं असं नाही. ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मुलांमध्ये फार एक अनुत्सुकता असते की मला नाही करायचंय, माझ्याकडे नाही होऊ शकत. ही जी काही भावना आहे ती तुम्ही मनातून अगोदर काढली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मी करू शकतो, मला करायचंच आहे, मी नक्कीच यशस्वी, या गोष्टी तुम्ही मनाशी बाळगल्या पाहिजे. अजून कोणाचे काही प्रश्न? खूप चांगला प्रश्न विचारला. बिलकुल अगदी बरोबर. नाही, कादंबरी वगैरे हा स्पर्धा परीक्षेचा भाग नसतो. कादंबरी तुम्हाला UPSC मध्ये जो परीक्षेसाठी फोकस केला जातो कंटेंट, तो तुम्ही सांगितलं बरोबर आहे की UPSC मध्ये जो हिंदीमध्ये परीक्षा असते ती आपल्या मुलांना थोडीशी कठीण जाते. कारण की आपल्या मुलांना हिंदीमध्ये बरेचसे शब्द ही अनोळखी असतात. हिंदीमध्ये मुलांची थोडीशी गडबड होते. किंवा आपल्याकडे UPSCची जी परीक्षा असते ही रिटर्नमध्ये असतात, लिहायची असतात, तिथे आपली मुलं कमी पडतात. आणि UP बिहारची जी मुलं आहेत त्यांना पहिल्यापासून हिंदीमध्येच मार्गदर्शन केलं जातं. शाळेमध्ये शिकवत असताना त्यांना हिंदी हा एक महत्त्वाचा विषय असतो. आपलं शिक्षण सगळं मराठी मीडियममधून होतं. म्हणजे आजही आपण जरी आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला असेल तरी आजही आपला जे प्रभुत्व हे मराठीवरती जास्त आहे. तिकडच्या मुलांचं तसं नसतं. आणि हिंदी असल्यामुळे त्यांना सेंट्रलचे एक्झाम सोप्या असतात. त्यांना UPSC असेल, त्यांना स्टाफ सिलेक्शन असेल, त्यांना IBPS. आजही तुम्ही बँकेमध्ये जाऊन बघा, बँकेचा एखादा मॅनेजर असेल, SBIचा मॅनेजर असेल किंवा बाकीच्या एखाद्या बँकेचा मॅनेजर असेल, त्याचा मॅनेजर हा कुमार असतो, त्याचा मॅनेजर हा वेगळा असतो. म्हणजे तो आपला महाराष्ट्रीयन फार कमी असतो. म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रीयन एखादा फार कमी व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचला, त्या मुलांना ते मार्गदर्शन प्रॉपरली पहिल्यापासून मिळतं. घरामध्ये त्यांची हिंदी लँग्वेज असते, ते हिंदी बोलत असतात. त्याचा इम्पॅक्ट त्या स्पर्धा परीक्षेवरती खूप मोठ्या प्रमाणात होतो की त्यांना ते मार्गदर्शन घेण्याची गरज पडत नाही. आपल्या मुलांना बऱ्याचशा शब्दांचं जास्त ज्ञान नसतं, त्याच्यामुळे थोडीशी गडबड होऊ शकते. पण असं काही प्रकार नाही की होऊच शकत नाही, करूच शकत नाही. आता आपल्याकडे पाटील नावाची एक जळगावमधली एक मुलगी, अंध मुलगी, ती मुलगी 2दा IAS झाली. तिला डोळ्याने दिसत नाही, ती पूर्ण ब्लाइंड आहे. ती
त्या मुलीने 2दा IAS क्रॅक केली. तर तुम्ही विचार करा, म्हणजे असंही होऊ शकतं आपल्याकडे की स्पर्धा परीक्षांसाठी त्या ठिकाणी मुलांना जर योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळालं त्या पण त्याच्या काही गोष्टी त्या तुम्हाला आतमधूनच असाव्या लागतात. त्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही स्वतःच मनाने ठरवलं पाहिजे की मला काहीतरी करायचंय, मी काहीतरी करू शकतो त्या ठिकाणी, तेव्हा त्या गोष्टी होऊ शकतात. याचे विषय वगैरे वगैरे असा काही प्रकार नसतो किंवा मीडियम वगैरे हे जरी नसेल तरी आपली मुलं होऊ शकतात. पण एवढंच मी तुम्हाला सांगितलं की 100 वर्षानंतरही आजही आपला UPSC मध्ये टॉपर नाही आहे. ठीक आहे, अजून तुमचा काही प्रश्न? अगदी बरोबर. शिक्षकांसमोर म्हणताय का मुलांचं चुकतं, शिक्षकांचं चुकतंय? मुलांचं पण चुकत नाहीये, शिक्षण पद्धतीची पण चूक नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्या मुलांना जे मार्गदर्शन असतं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये स्पेशल मी सांगतो, हे शाळेमध्ये महाविद्यालयांमध्ये फार कमी मिळतं. आपली मुलं फार कमी मार्गदर्शन घेतात. आपण करिअर गायडन्स जे आहे ते फार कमी घेतो. आपण कधी विचार करतो स्पर्धा परीक्षांचा, ज्यावेळेस आपलं ग्रॅज्युएशन होतं. आमच्याकडे बरीचशी मुलं अशी येतात की इंजिनियर झाल्यानंतर आमच्याकडे स्पर्धा परीक्षांसाठी येतात. पण तसं UP-बिहारच्या मुलांमध्ये ती टेंडन्सी पहिल्यापासून असते की मला स्पर्धा परीक्षा द्यायची. आपल्याकडच्या मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये हाच एक फरक आहे की आपली मुलं खूप उशिरा ध्येय ठेवतात की मला स्पर्धा परीक्षामध्ये जाऊन काहीतरी पोस्ट मिळवायची. आणि तिकडच्या मुलांचं ध्येय हे फार पहिल्यापासून ठरलेलं असतं. त्यांची पावलं त्या दृष्टीने वळतात की हे जे काही आपण शिकतोय, जे आपल्याकडे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असेल किंवा जे काही आपल्याकडे बाकीच्या गोष्टी असेल, आईन्स्टाईन असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असेल सायन्समधल्या तरी काय, हे आपल्या स्पर्धा परीक्षांना कामात येणार हे त्यांना माहीत असतं. आणि त्या दृष्टीने ते अगोदरपासून तयारी करतात. आपल्या मुलांना 7वी 8वी 10वी पर्यंत तर काहीच माहीत होत नाही. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण मुलांना जर आपल्याकडे मॅक्झिमम मुलांना विचारलं तर त्या मुलांपैकी फक्त 1 ते 2% मुलांना स्पर्धा परीक्षा काय हा भाग माहीत असतो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा मुलांना माहीत नसतं की स्पर्धा परीक्षा काय भाग आहे, त्याची तयारी कशी करावी लागते, कुठली पुस्तकं वाचावी लागतात, अभ्यास कसा करावा लागतो, किती वेळ करावा लागतो, नोट्स कशा काढाव्या लागतात, न्यूजपेपर कुठला वाचायचा, टेस्ट कशा सोडवायच्या असतात, हे फार कमी मुलांना नॉलेज असतं. त्याच्यामुळे आपल्याकडे हा जो टक्केवारी आहे ही फार कमी आहे पास आउट होण्याची. त्याच्यामध्ये चूक कोणाचीच नाही, विद्यार्थ्यांची पण चूक नाही, शिक्षण पद्धतीची पण चूक नाही. फक्त एवढंच आहे की आपण फार उशिरा ध्येय ठेवतो, समोर ठेवतो असं एक. अजून कोणाचे प्रश्न? खूप चांगले चांगले प्रश्न विचारा. रुटीन कसं मॅनेज करायचं असं, त्यासाठी तुम्ही अगोदर तुमचा अभ्यासक्रम काढा. अभ्यासक्रमानुसार त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या नोट्स मिळवा, बाजारामधून मिळवा किंवा तुमच्या महाविद्यालयात जर उपलब्ध असेल त्या मिळवा. आणि त्यानुसार त्याचे काही टेस्ट तुम्ही ऑनलाईन सोडवण्याचा प्रयत्न करा. गुगलवरती गेलं तर तुम्हाला खूप सगळ्या टेस्ट मिळतात. सुरुवातीला स्कोर येणार नाही, सुरुवातीला आपला स्कोर फार कमी आहे. पण अगोदर तुम्ही बघा की तुमचा स्कोर कसा येतो, त्यातून तुम्ही कुठे कुठे कमी पडता ते बघा. तुम्हाला कुठला विषय अवघड वाटतो त्यावर तुम्ही भर द्या. अगोदर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सिलेबस काढणं खूप गरजेचं. तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा, अभ्यासक्रमाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. अभ्यासक्रम आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची पुस्तकं, तुमची नोट्स. कारण की आपल्याकडे जी पुस्तकं असतात ही सगळ्यात महत्त्वाची आपली शस्त्र असतात. त्या शस्त्रांशिवाय आपण लढाई लढू शकत नाही. ती शस्त्रही आपली तेवढीच धारदार पाहिजे की त्या शस्त्रांशिवाय आपल्याला लढाई जिंकता येईल. त्यासाठी ती पुस्तकं तुम्ही चांगल्या पद्धतीने मिळवा. बाजारामध्ये बऱ्याचशा बाजार नोट्स असतात, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा की जी त्या पोस्टमधून जी मुलं पासआउट झाली त्यांची बुक लिस्ट तुम्ही काढा. कारण की बरेचसे आता सध्या सुरू झाले की आपल्याकडे याच्यामध्ये इंस्टाग्राम असेल किंवा ठिकाणी आपल्याकडे टेलिग्राम असेल, त्याच्यावरती बुक लिस्ट पडते. जी मुलं पासआउट झाली, जी आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSC मध्ये पहिली आलीत ना, त्यांची पहिली सेकंड फर्स्ट सेकंड थर्ड त्यांची बुक लिस्ट असते. ती बुक लिस्ट तुम्ही काढा, ती बघा एकदा त्यांनी कुठली बुक्स वापरली आहे, त्यामध्ये कॉमन कुठली बुक्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली बुक्स सोपी जातात हे सगळं बघा आणि मग त्या पद्धतीने तुम्ही तयारीला सुरुवात करा. किमान मी तुम्हाला सांगतो की आजपासून जर तुम्ही ठरवलं किमान 2 तास काढणं तुम्हाला जास्त काही मुश्किल नाही. 2 तास तुम्ही अभ्यास करू शकता. किमान दिवसभराच्या 24 तासापैकी तुम्ही 1-2 तास बाजूला काढून ठेवायचे की मला स्पर्धा परीक्षेसाठी राखून ठेवली, मी ह्या 2 तासामध्ये फक्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करेन. यासाठी तुम्ही एक तुमचं शेड्यूल तयार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इंटरनेटचा वापर करा. कारण की अभ्यासामध्ये आपण फार कमी इंटरनेटचा वापर करतो. इंटरनेटचा वापर आपण बऱ्याचशा गोष्टींसाठी करतो, बाकीच्या ज्या काही गोष्टी असेल एंटरटेनमेंटसाठी जास्त करतो, पण एंटरटेनमेंट बरोबर तुम्ही अभ्यासासाठी इंटरनेटचा वापर करा. कारण की इंटरनेट असं शस्त्र आहे की तुम्हाला ते घरी बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देऊ शकतात. आज जर तुम्ही बघितलं कोविडच्या काळात बऱ्याचशा मुलांनी इंटरनेटचाच अभ्यास करून वापर करून इंटरटेनवरती त्या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन पोस्ट क्रॅक केले. त्यासाठी त्याचा वापर तुम्ही करा. कारण की गुगलला तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला तर गुगल तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लगेच तयार असतो. त्यासाठी त्याचा तुम्ही वापर करून घ्या. आपल्या हातामध्ये एवढं मोठं शस्त्र आहे की ते शस्त्र सोडून आपण इकडे तिकडे उगीच भटकण्यात काहीच अर्थ नाही. त्या ठिकाणी जे तुम्हाला आज बघितलं तुम्ही भरपूर कोडला अशी की तुम्हाला घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मार्गदर्शन पण करू शकता त्या ठिकाणी. असं एक भाग आहे. ठीक आहे, अजून काही अडचण प्रश्न शंका? हां, कशाची?
आवाज नाही आला. मुलाखतीची तयारी कशी करायची? अच्छा, मुलाखतीची तयारी अशी असते की तुम्ही प्रीचा तुमचा जो अभ्यास मार्क्स असतात ते तुम्हाला काउंट केले जात नाही. मेन्सचे मार्क्स तुम्हाला काउंट केले. क्लास 1 साठी सांगतो आम्ही तुम्हाला, क्लास 1 साठी म्हणजे राज्यसेवेतून तुम्ही. मुलाखतीसाठी त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीचे जे गुण असतात ते गुणावरती त्या ठिकाणी म्हणजे तुमची मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे गुण या दोघांची बेरीज करून तुमची फायनल मेरिट लागते आणि त्यानुसार त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होतं. पण बऱ्याच असं असतं की जर तुमचा मुख्य परीक्षेला स्कोर चांगला असेल आणि तुम्ही मुलाखतीला पात्र जरी झाला असेल तरी त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये बरेचशी प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही जेमतेम स्कोर जरी केला तरी तुम्ही पासआउट होऊ शकता. त्या ठिकाणी बरीचशी मुलं अशी असतात की मुलाखतीमध्ये खूप चांगला स्कोर करतात. मुलाखतीमध्ये ज्या काही कॉमन प्रश्न विचारला तर मुलाखत हा यासाठी कुठला अभ्यासक्रम ठरलेला नसतो. तुम्हाला मुलाखतीला हीच प्रश्न विचारले जाते. मुलाखतीमध्ये तुम्ही ज्या तालुक्यातले आहात, तुम्ही ज्या जिल्ह्यातले आहात, कधी कधी असं असतं की तुमच्या नावाचा इतिहासही तुम्हाला विचारला जातो. असंही बऱ्याच वेळेस असतं कारण की मुलाखत घेणाऱ्यावरती डिपेंड असते की त्याने कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले. प्रशासकीय रचना आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याकडे प्रशासकीय विभाग किती मला सांगा बरं आपल्या महाराष्ट्रामध्ये? प्रशासकीय विभाग किती आपल्या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती? 8 नाही, चुकीचं आहे. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती सांगता येईल? आपल्या महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहे. एक आहे कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, बरोबर आहे. 6 आणि पुणे, एक 6 प्रशासकीय विभाग आहे. आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ सांगता येईल किती? एक क्षेत्रफळ महाराष्ट्राचं क्षेत्रफळ कॉमन प्रश्न आहे. क्षेत्रफळ म्हणजे अक्षरशः अशी प्रकारची प्रश्न स्पर्धा परीक्षेना शिपाई लेवलचे प्रश्न मी तुम्हाला सांगितले. आपलं क्षेत्रफळ सांगता येईल किती? महाराष्ट्र क्षेत्रफळ भारताचं माहिती असतं, भारतात सांगा. 3,07,713 चौरस किलोमीटर हे आपल्या महाराष्ट्र क्षेत्रफळ आणि 32,87,263 चौरस किलोमीटर हे आपल्या भारताचं क्षेत्रफळ. महाराष्ट्राने भारताचा 9.36% भाग व्यापलाय आणि भारताने जगाचा 2.42% भाग व्यापलाय. क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो आणि भारताचा 7वा क्रमांक लागतो. ह्या एकदम कॉमन गोष्टी. आपल्याला किनारपट्टी 720 किलोमीटरची लाभलेली एकदम बेसिक गोष्टी असतात ज्या तुम्ही कॉलेजमध्ये पण शिकवू शकतात किंवा त्या ठिकाणी तुम्ही पुस्तक वाचून पण त्या ठिकाणी त्याचा तुम्ही वापर करू. जिल्हे किती आपली? जिल्हे किती? 29, 36 जिल्हे. अगदी शेवटचा जिल्हा सांगता येईल मला? शेवटचा जिल्हा कुठला तयार झाला? आपला 36वा जिल्हा सांगा आपल्या महाराष्ट्राचा. हा, नंदुरबार. शेवटचा अगदी शेवटचा जिल्हा आपल्या महाराष्ट्रात तयार झाला म्हणजे 35 होती नंतर 36 झाली, तो 36वा जिल्हा. 36वा जिल्हा आपल्या महाराष्ट्रातला. बघा बरं, 7वी 8वीचा प्रश्न आहे हा. आपल्या महाराष्ट्रात 36वा जिल्हा आहे पालघर. ठाण्यातून पालघर तयार झाला 2014 ला. पालघर आणि ठाण्यातून पालघर म्हणजे पालघर हा 36वा जिल्हा. आपल्या महानगरपालिका किती? बरं, नाशिकमध्ये महानगरपालिका किती जरा सांगा मला. नाशिक जिल्ह्यात महानगरपालिकेची संख्या किती? तुम्हाला तुमच्या जिल्ह्याशी आपल्या जिल्ह्याशी रिलेटेड प्रश्न विचार इंटरव्ह्यू. 1, 2, 3, 1 आहे. एकच महानगरपालिका आहे. आपल्या नाशिकमध्ये 2 महानगरपालिका, एक नाशिक आणि एक मालेगाव, 2 महानगरपालिका. लोकसभा मतदारसंघ किती आपल्या नाशिकमध्ये? नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये किती लोकसभा मतदारसंघ आहे सांगते? महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे खासदार किती निवडून दिले जातात सांगता येईल संख्या? मी महाराष्ट्राचं विचारलंच नाही, मी नाशिकचंच विचारलं तुम्हाला. नाशिकमध्ये 2 मतदारसंघ, एक नाशिक आणि एक दिंडोरी. 2 खासदार आपण निवडून देतो, नाशिक आणि दिंडोरी. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या खासदार भारती पवार. 2 खासदार आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेची आमदारांची संख्या किती सांगतील? नाही, विधानसभेचे आमदार बघा आपण वाचनच करत नाही कारण की वाचन केल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्या 288 आपल्या विधानसभेच्या आमदारांची संख्या आणि 78 आपले विधानसभेचे 288 आणि 78 आपले विधान परिषदेचे आमदार आहेत. विधानसभेचे आमदार काय करतात, ते कसे निवडले जातात? ते प्रत्यक्षात लोकांमधून निवडले जातात. विधान परिषदेचे अप्रत्यक्ष लोकांद्वारे, ओबीसी असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, अनुसूचित जाती जमाती असेल, याच्यातून ती निवडली जातात. या बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ते आपल्याला माहितच नाही. आता हा जो अभ्यासक्रम मी तुम्हाला विचारला, मला सांगा बरं, आताच्या ज्या राष्ट्रपती झाल्या आपल्या द्रौपदी मुर्मू, या किती आहे? 15 आहे, बरोबर आहे. त्याच्या अगोदर कोण होते? हा, रामनाथ कोविंद, बरोबर. द्रौपदी मुर्मू कुठल्या राज्याच्या सांगता येईल? ओडिशा. आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आज बदलले, आजच्याच पेपरची बातमी.
आज बदलली. 8 नोव्हेंबरला ते शपथ घेणार आहे. सांगते सर्वोच्च न्यायालयाचे सर नाही, सुप्रीम कोर्टाचे ते जज आहेत आत्ता जज. आणि विशेष म्हणजे ते आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना ते माहितच पाहिजे कारण स्पर्धा परीक्षांचा प्रश्न आहे. आणि विशेष म्हणजे ते 50वे जज होत आहे, सर्वोच्च न्यायालयाचे 50वे जज होत आहे. सांगते त्यांचं नाव करंटली सांगितलं तरी चालेल. सध्याचे कोण आहे सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहे सध्याचे? एन व्ही रमणा सध्याचे. आणि आता नवीन कोण होत आहे? उदय ललित सॉरी चंद्रचूड जे होत आहेत इकडे, हे चंद्रचूड आपल्या महाराष्ट्राचेच आहे. आता ते पुढचे आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते, बरोबर ना. तर याच्या काही गोष्टी ह्या अगदी बेसिक गोष्टी म्हणजे त्या आपण पेपरमध्ये वाचून पण त्या ठिकाणी करू शकतो. ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नको त्या. आता काल परवा मला एक गृहस्थ भेटले, त्याने ठाकरेंचं कसं होणार. मी म्हटलं आपलं पावसाळ्यात गळतंय त्याच्याकडे बघा तुम्ही, पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपल्या घराचं काय होणार ते बघा. ठाकरेंचं बघायला ठाकरे बघून घेतील किंवा ठाकरेंचं बघायला अजून भरपूर लोक आहेत ते बघून घेतील. तुम्ही आपला विचार करा. नको त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये आणि खिशामध्ये इतक्या गोष्टी भरलेल्या असतात की त्या काहीच कामाच्या नसतात. त्या सगळ्या काढून टाका. तो सगळा कचरा आहे तो बाजूला करा आणि फक्त तुमच्या भविष्यावर, तुमच्या ध्येयावरती फोकस करा. या बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही वेळ वाया घालत काहीच अर्थ नाही. आपण जेवढा 3 तासाचा मूवीज बघतो ना, तेवढं जर बऱ्याचशा लोकांना आता ज्या सिरियल्स आहेत जर बघायला गेलं तर अक्षरशः लोकांचे सिरियल्सवरून भांडणं होतात रिमोटवरून घरामध्ये. माहिती घटस्फोटाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की सिरियल चेंज करू दिली नाही. त्या टीव्हीचा रिमोटचा जो आहे ना, तो रिमोटचा चॅनल चेंज करू दिला म्हणून आता बरेचसे आपल्याकडे घटस्फोट आहेत. म्हणजे या लेवलला आपण जाऊन पोहोचलो. तुम्ही विचार करता काय आपल्याकडे जे दाखवतात ना टीव्हीवरती ते सगळं काहीच कामाचं नाही. तुझ्या जीव रंगला, अजून काय 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 प्रकार, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, तिसरी बायको, आता कितीतरी आहे. हे सगळा प्रकार आपल्या काहीच कामाचा नाही. त्याच्यासाठी आपण आपलं बहुमूल्य वेळ वाया घालवतोय. काहीच त्या सिरियलच्या माध्यमातून किंवा त्या क्रिकेटच्या माध्यमातून बरेच जण असे की भारत हारल्यानंतर डिप्रेशनमध्ये जातात. जेवढा अभ्यासाची आपण काळजी करत नाही, जेवढ्या आपण आपल्या भविष्याची काळजी करत नाही, तेवढी आपण काळजी करतो. तरी काय बरीचशी असं असेल की सिरियल्स पाहून रडतात. अशी पण आहे बऱ्याचशा घरामध्ये असे प्रकार आहेत. बऱ्याचशा घराची जेवणाची वेळ पण ठरलेली आहे की ही सिरियल लागली की स्वयंपाकाला लागायचं, ती सिरियल लागली की जेवायला बसायचं, ती सिरियल संपली की झोपण्याची तयारी करायची. म्हणजे ही वास्तविकता आपल्या घरामध्ये आहे. आज आपण एकमेकांशी संवाद सोडून दिलाय. आज आपण एकमेकांशी संवाद करत नाही. आज आपण फार कमी बोलतो. आज आपण जेवढं जास्त मोबाईलमध्ये बोलतो, जेवढं जास्त आपण मोबाईलमध्ये लक्ष घालतो, तेवढं आपण एकमेकांशी संवाद कमी करून टाकलाय. आज आपली तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये जा, लग्नामध्ये जा, सगळी जण बसलेली असतात एका बाजूला कोपऱ्यामध्ये, सगळी उभी असतात. एकमेकांशी कोणीच बोलत नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या मोबाईलमध्ये काही ना काही करत असतात. आज आपला संवाद संपून गेला. आज अशी परिस्थिती की बाप मुलाशी बोलत नाही, मुलगा बापाशी बोलत नाही, आई मुलीशी बोलत नाही, बहीण भावाशी बोलत नाही, घरामध्ये एकमेकांशी संवाद होत नाही. आणि याचा परिणाम असा होतो की काहीच म्हणजे कुठल्याच गोष्टींमुळे ताळमेळ नसतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज आपल्याकडे आपली जी काही पिढी आहे किंवा जे काही आता आपलं भविष्य हे सगळं भरकटत चाललंय. ह्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून दूर जावं लागेल. मोबाईल असेल, सिरियल्स असतील किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, बऱ्याच जणांना फार आपलं आयुष्य एखाद्या काचेच्या भांड्याप्रमाणे असतं. विशेषतः तरुणांचं आयुष्य हेच वय असतं की आपल्या आयुष्याला दिशा कशी द्यायची. बऱ्याचशा लोकांच्या डोक्यांमध्ये, बऱ्याचशा मुलांच्या डोक्यामध्ये फार वेगवेगळ्या गोष्टी भरत असतात. त्या तुम्ही बाजूला करा. म्हणजे आजच्या माध्यमातून मी तर तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, तुम्ही काहीतरी इथून चांगला संदेश घेऊन जा. एक काहीतरी तुम्ही मनाशी एक अशी अपेक्षा बाळगा की मला आयुष्यामध्ये काहीतरी व्हायचं. हे सगळं डोक्यातून तुम्ही काढून टाका. कारण की हा एक फार मोठा भाग आहे. तुम्हाला एक जगातली सगळ्यात महागडी कार माहिती कुठली? नाही, रोल्स रॉयल पेक्षा लॅम्बोर्गिनी नाव आहे त्याचा. लॅम्बोर्गिनी, त्या लॅम्बोर्गिनीचा जो फाउंडर आहे, जो मालक आहे, त्याची एक दिवस इंटरव्ह्यू मी बघितली होती. त्याला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला की तुमची कारची जाहिरात टीव्हीवरती का येत नाही? तुमच्या कारची जाहिरात कुठे असते, तुम्ही टीव्हीवरती का देत नाही जाहिरात? त्याने सांगितलं की माझी कारची जाहिरात टीव्हीवरती न देण्याचं कारण असं आहे की टीव्ही बघणारे लोक माझी कार घेऊ शकत नाही आणि जी माझी कार घेऊ शकतात त्यांना टीव्ही बघायला वेळ नाही. ज्यांना माझी कार घेण्याची त्यांच्यामध्ये ऐपत आहे त्या लोकांकडे टीव्ही बघायला वेळच नाही. एक प्रसंग त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. दिलीप कुमार यांच्याशी रिलेटेड एक प्रसंग सांगतो. दिलीप कुमार आपल्या भारताचे फार मोठे सुपरस्टार होते आणि त्यांना 10 फाळके पुरस्कार पण मिळाला. आणि दिलीप कुमार एका प्लेनने प्रवास करत होते आणि प्लेनने प्रवास करत असताना त्या ठिकाणी दिलीप कुमार ज्यावेळेस त्या प्लेनमध्ये एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्लेनमध्ये जेवढी लोक बसले ती सगळी आश्चर्यचकित झाली की आज आपल्यासोबत दिलीप कुमार आहे. आणि प्रत्येक जण दिलीप कुमार जवळ जायचं आणि प्रत्येक जण त्याची सही घ्यायचं.
प्रत्येकजण त्यांना त्या ठिकाणी आदराने त्या ठिकाणी त्यांच्याच त्या ठिकाणी बोलायचं. पण दिलीप कुमारने बघितलं की प्लेन मधल्या सगळ्या लोकांनी माझी सिग्नेचर घेतली. त्या कोपऱ्यामध्ये एक गृहस्थ त्या ठिकाणी अक्षरशः त्या ठिकाणी मांडीवर पायाची घडी घालून पेपर वाचत बसले. तेच गृहस्थ माझ्याकडे आले नाही, सगळे गृहस्थ आले. त्यांना उत्सुकता वाटली की असं म्हणजे ते गृहस्थ माझ्याजवळ का आले नाही. दिलीप कुमार त्यांच्याजवळ गेले, त्यांनी त्यांना विचारलं की हाय हॅलो वगैरे. तर ठीक आहे हाय हॅलो वगैरे. त्यामुळे मी दिलीप कुमार, ठीक आहे काही हरकत नाही. तर मी आता सुपरस्टार आहे, ठीक आहे काही हरकत नाही, असा तुम्ही सुपरस्टार. त्यामुळे मला सगळा इंडिया ओळखतो, माझे सगळे लोक सिग्नेचर घेत आहेत, तुम्ही माझी सही का घेत तरी काय. त्यामुळे मी काही जास्त टीव्ही बघत नाही, मला काही जास्त माहिती नाही दिलीप कुमार कोण. असा तुम्ही दिलीप कुमार काय हरकत नाही. म्हणजे तुम्ही विचारलं तुम्ही कोण आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांच्या प्लेनमध्ये चढले ना ते प्लेन माझ्या बापाच्या मालकीचं आहे आणि मी JRD टाटा आहे. म्हणजे विचार करतो या लोकांना या गोष्टीशी काहीच मतलब नसतं. या लोकांना आपलं ध्येय ठरलाच. आज तुम्ही बघा त्या ठिकाणी ॲलन मस्कचं नाव ऐकलं तुम्ही. ॲलन मस्कच्या तुम्ही कंपन्या काढा, त्याच्या कंपन्या SpaceX असेल, टेस्ला असेल, ते प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने कंपनी टाकलेली. म्हणजे अक्षरशः त्याने आपल्या भूगर्भापासून म्हणजे भूगर्भामध्ये खोदकाम करण्यापासून अंतराळात जाण्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या कंपन्या टाकलेल्या. त्याने तर शिक्षण तर एकाच प्रकारचं घेतलं असेल ना, त्याने जे काही शिक्षण घेतलं त्याचं शिक्षण तर एकाच प्रकारचं असेल, पण सगळ्या कंपन्या त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या त्या ठिकाणी. त्याच्याशी म्हणजे तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी तर त्याचं नॉलेज जर बघितलं त्या ठिकाणी तो एक व्यक्तीच आहे. त्याचाही मेंदू 1200-1300 ग्रॅमचा आहे, आपलाही मेंदू 1200-1300 ग्रॅमचा आहे. पण तो असं काहीतरी करू शकतो की तो आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलाय. आणि जेफ बेझोसचं नाव तुम्ही ऐकलं असेल, Amazon कंपनीचा माल. त्याच्या मालकीचं काहीच नाही, वस्तूही त्याच्या मालकीची नाही, घेणाराही त्याचा कस्टमर नाही. तो फक्त काय करतो, कस्टमर त्याच्या साईटवर जातो, वस्तू घेतो, वस्तूही तो निर्माण करत नाही, प्रोडक्शन पण तो करत नाही, वस्तूही दुसऱ्याची, तिसराच घेतो. जेफ बेझोसला पैसे मिळतात, Amazon कंपनीचा माल. बरोबर आहे का. आज जर तुम्ही बघितलं गौतम अदानी असेल, मुकेश अंबानी असेल, रतन टाटा असेल, ही लोक सगळी कॉमनच आहेत. ही लोक काही खूप जास्त काही वेगळी नव्हती, आपल्यापेक्षा वेगळी असं नाही, पण त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची एक प्रेरणा होती, काहीतरी इच्छाशक्ती होती की मी करू शकतो, मी माझी परिस्थिती बदलू शकतो आणि माझी परिस्थिती बदलणे माझ्याच हातामध्ये, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे त्यांनी त्यांच्या मनामध्ये त्यांच्या जीवनाशी कुठेतरी एक ध्येय बाळगून ठेवलं होतं. आज ते ठिकाणी ते सगळ्यात टॉपला आहे. तुम्हाला जर माहित असेल की धीरूभाई अंबानींच्या कंपनीचं ज्यावेळेस डिवायडेशन झालं, ज्यावेळेस त्यांचा विभक्त झाले, त्यावेळेस त्यांचे जे बंधू होते अनिल अंबानी यांना 51% प्रॉपर्टी मिळाली आणि 49% प्रॉपर्टी मिळाली मुकेश अंबानींना. पण मुकेश अंबानी ते 49% प्रॉपर्टी आज एवढी डेव्हलप केली की त्यांच्या वडिलांच्या पेक्षा जास्त पटीने त्या ठिकाणी ते आपल्या इंडियातले आणि जगातले श्रीमंत व्यक्ती ठरले. तरी आपल्या भारतातला एक व्यक्ती पूर्ण जगामध्ये श्रीमंत व्यक्ती ठरतोय. गौतम अदानी सारखा व्यक्ती जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर श्रीमंताच्या व्यक्तींच्या यादीमध्ये गेला. ही आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्या भारतीय व्यक्ती. रणजित सिंह डिसलेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल. रणजित सिंह डिसले ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते. एका साधारण शाळेचे शिक्षक होते ते रणजित सिंह डिसले. शाळेचे शिक्षक असताना त्यांनी पुस्तकांसाठी QR कोड डेव्हलप केला. माहिती तुम्हाला QR कोड डेव्हलप केला की तुम्ही तो QR कोड स्कॅन करून ती पुस्तकं तुम्ही तुमच्या घरी बसले मिळू शकता. एक सर्वसाधारण माणूस जिल्हा परिषदेचा शिक्षक एवढ्या प्रकारची मोठी गोष्ट त्या ठिकाणी पुराशी बाळगू शकतो आणि सक्सेस होऊ शकतो आणि ग्लोबल टीचर अवॉर्ड इंडियामध्ये पहिल्यांदा आपल्या भारताला मिळवून देऊ शकतो. म्हणजे पहिला शिक्षक आहे की आपल्या भारताला रणजित सिंह डिसले त्या ठिकाणी तो ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळतील. त्यांच्यामध्ये एक कॉमनच गोष्ट आहे, जे आपण आहोत तेच आहे, विषय वेगळा काहीच नाही, फरक वेगळा आहे. त्यांना परमेश्वराने काहीतरी वेगळं बनवलंय, आपल्याला काहीतरी वेगळं बनवलंय, आपली परिस्थिती नाजूक आहे, आपण काहीच करू शकत नाही. या अशा गोष्टी काहीच कामात येत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या उराशी जी काही असते इच्छाशक्ती आहे तीच सगळ्यात महत्वाची असते की त्याच गोष्टीवरती ठिकाणी तुम्ही काहीतरी गोष्टी पुढे करू शकता ठिकाणी. तर आजच्या माध्यमातून मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी इथून नक्कीच घेऊन जाल की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रेरणा मिळेल की मी माझी परिस्थिती बदलू शकतो, माझी परिस्थिती बदलवणे ही माझ्याच हातामध्ये. आणि एक सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, तुमच्यासाठी तुम्हालाच काम करायचं. तुमच्यासाठी शेजारचा, तुमचे भाऊ, तुमची मैत्रीण, तुमचा मित्र, तुमचा कोणीच काहीच काम करू शकत नाही. तुमच्यासाठी काम कोणाला करायचे, तुम्हालाच करायचे. तुमच्यासाठी मेहनत तुम्हालाच करायची, तुमच्यासाठी प्रयत्न तुम्हालाच करायचे आणि यशस्वी पण कोणाला व्हायचे, तुम्हालाच व्हायचे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमचं आयुष्य तुमच्याच हातामध्ये. आणि आजच्या दिवशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की इथून पुढे काहीतरी चांगलं घेऊन जा आणि जेणेकरून आयुष्यामध्ये एक चांगली पोस्ट त्या ठिकाणी मिळेल. आणि सरांचा मला काहीतरी फोन येईल की सर तुम्ही जे लेक्चरला आले ते त्या प्रेरणेने आमच्या काही मुलांनी प्रेरणा घेतली आणि नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या पोस्ट त्या ठिकाणी गेली. हीच मी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबवतो. सर, आज दीक्षाभंगाचा दुसरा दिवस आहे आणि आपण
एक सेशन आत्ताच संपवलेला आहे. प्रथम वर्ष कला, विज्ञान व वाणिज्य या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमांतर्गत आज आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते श्री कृष्ण नगरकर यांनी विद्यार्थ्यांना करिअर संबंधी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यांचा महाविद्यालयातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यांच्यासमोर आलेले श्री रामेश्वर गुंजाळ, समाधान खैरनार सर, श्री हेमंत पाटील आणि श्री विपिन पाटील यांचंही महाविद्यालयातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काळे सर, या कार्यक्रमाचे उपप्राचार्य डॉक्टर डी जाधव सर, समन्वयिका श्री डॉक्टर सिंग मॅडम, प्राध्यापक कावळे सर, डॉक्टर खैरनार सर, मनीषा आहेर सर आणि आता पुढच्या कार्यक्रमाच्या आपल्या प्रमुख वक्त्या डॉक्टर सविता आहेर मॅडम आपल्याला NSS संदर्भात महत्त्वाचं मार्गदर्शन देणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी पुढच्या कार्यक्रमासाठी तयार व्हायचं आहे. 5 मिनिटांनी आपण पुढचा कार्यक्रम घेणार आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक आभार. प्राध्यापक सविता आहेर मॅडम तुम्हाला NSS संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणार आहात. सर्व विद्यार्थ्यांनी शांततेत बसायचं. मागे बसलेले सर्व विद्यार्थी, तुम्ही जर शांत बसणार असाल तर आपण सुरू करूया, कारण हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. व्यासपीठावर उपस्थित इंडक्शन प्रोग्रामच्या चेअरमन डॉक्टर स्वाती सिंग, डॉक्टर उर्मिला गीते, प्राध्यापक श्वेता श्रीमाळी, प्राध्यापक डॉक्टर PC टांगुर्डे, डॉक्टर श्रद्धा रविकर आणि सर्व माझे लाडके विद्यार्थी, नमस्कार. मला माहिती आहे तुम्हाला बोर झालेलं आहे. सकाळी 7:30 पासून तुम्ही इथे बसलेले आहात. आदरणीय प्राचार्य डॉक्टर सपतजी काळे यांचं आगमन झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक सुसंधी लाभलेली आहे. आपले प्राचार्य आपल्याशी संवाद साधू इच्छित आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी संबोधन द्यावं. गुड मॉर्निंग. बघा, आता दररोजच लेक्चर होणार आहे आणि तुम्ही लेक्चरला काही कंटाळा कधीच नसतं. 7:30 पासून नसतं. आता म्हणून 7:30 पासून आपण आलेलो आहोत. पण विद्यार्थी दशा अशी पाहिजे की जेणेकरून आपण विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. उपस्थित विचार मंच आणि विद्यार्थी म्हणजे NSSच्या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेसंदर्भात खरं म्हणजे अनेक गोष्टी तुमच्या समोर येतीलच, परंतु राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थी कसा घडू शकतो त्याच्या करिअरमध्ये, त्याचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, त्याचा ॲटिट्यूड असेल. त्याचा ॲटिट्यूड नुसता वर्गामध्ये किंवा कॉलेजमध्ये नसून, कारण वर्गात कॉलेजमध्ये चांगला वागतो, घरी चांगला वागण्याची त्याची खात्री नाही. पालकांना ब्लॅकमेलिंग करतो विद्यार्थी माता, आणि हे सगळं करत असताना किंवा घरी चांगला वागतो पण मित्रांमध्ये काही फारसा चांगला वागत नाही. कधी कधी मित्रांमध्ये चांगला वागतो पण प्राध्यापकाशी चांगला वागतो. हा ॲटिट्यूड सगळ्यांमध्ये येण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेचं निश्चितपणे पाऊल किंवा त्यामध्ये जर आपण भाग घेतला तर निश्चितपणे आपण चांगलं करिअर करू शकू. आणि विद्यापीठाने देखील त्यासाठी पूर्वी 5 आणि 10 मार्क द्यायचे असे राऊंडअप, परंतु आता 1 क्रेडिट ठेवलेले आहे. त्यामुळं काल आपण म्हणत होतो, मग ते कावळे सर सांगत होते की आपल्याला ॲडिशनल 10 क्रेडिट घ्यायचे, 8 क्रेडिट घ्यायचे. तर ते 10 क्रेडिट जर घ्यायचे असेल तर त्यासाठी NSSचं एक क्रेडिट असतं. त्यामध्ये आपल्याला
कॉलेज गोईंग जे विद्यार्थी असतात त्यांना खरं म्हणजे काम करण्याची थोडीशी संकोच तयार होतो किंवा आपण काम कसं करायचं. जेव्हा ग्रुपमध्ये मित्रांमध्ये जो येतो तो सांगतो की बाबा सगळ्यात म्हणून ग्रुपमध्ये काम करतो, मग त्याला एक ॲटिट्यूड येतो, अरे हे काम आपण करू शकतो, घरी करत नाही, कॉलेजमध्ये करत नाही, पण ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचं काम, मग ते शेतातलं असेल कोणतंही असेल किंवा आपण NSSमध्ये सांगतील NSSवाले डिटेल, परंतु NSSचा विद्यार्थी हा डिसिप्लिन आणि वेल स्ट्रक्चर्ड विच इज अदर दॅन द अदर स्टुडंट असं मला अपेक्षित आहे. मी पुन्हा एकदा NSSच्या विद्यार्थ्यांना, NSSचे प्रमुख असतील, NSSचे जे काही कार्यक्रम अधिकारी असतील त्यांना शुभेच्छा देतो. आणि यावर्षी अनेक वेगवेगळ्या गोष्टी येतात, कारण समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात. स्वच्छतेच्या बाबतीत असेल, एखादा ॲक्सिडेंट असेल, आता परवा एक त्या औरंगाबाद रोड ॲक्सिडेंट झाला, काही नाही, हेच जर समयसूचकता, समजा एखादा विद्यार्थी जर आपण अपडाऊन करत असेल आणि एखादी वृद्ध महिला आपल्या बसमध्ये असेल, ती उभी असेल आणि आपण बसलेला असो, तर NSSच्या विद्यार्थ्याला लगेच त्याचा नॉट मी बट यू हा लोगो जर आठवला तर त्या महिलेला किंवा त्या कोणत्याला वृद्ध पुरुषाला आपण जर जागा दिली तर ही विल गेट सॅटिस्फाईड. निश्चित तुम्हाला विचारेल तुझं नाव काय किंवा कुठल्या महाविद्यालयात शिकतो, हे जर असेल तर निश्चितपणे तुमच्याबरोबर आमचं पण नाव मोठं होईल या महाविद्यालयाचं. मग त्या कॉलेजचे प्राचार्य कोण असं विचारते, बरे बदलत असतील तर प्राध्यापक पण बदलतात, हे लक्षात ठेवा प्राध्यापकांनी. त्यामुळे ते सगळं करत असताना आणि विद्यार्थी तर बदलत असतात प्रत्येक 3 वर्षात. म्हणून तुमचा हा जो 3 वर्ष असेल हा ट्रेनिंग पिरियड आहे, मी त्याला ट्रेनिंग पिरियड म्हणतो पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. या ट्रेनिंगमध्ये जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी विच इज गुड आणि मॉरल इम्प्रूव्हमेंटसाठी आपण घेऊया आणि जास्तीत जास्त चांगला ह्युमन आपण कसं बनता येईल. आणि काही प्रॉब्लेम असेल सायकॉलॉजी मॅडम आहेच सगळी समुपचार करायचा, समजा काही प्रश्न असतील तर त्या दृष्टीनं मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. सगळ्या प्रोग्रामांची वेळ शुभेच्छा देतो. अतिशय ओघवत्या वाणीमध्ये एक सुंदरसं उदाहरण सांगून सरांनी आपण आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे, आपण जेव्हा राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये येणार आहोत, आपली कर्तव्य काय असणार आहेत याविषयी माहिती दिलेली आहे. सर आपले मी मनस्वी आभार मानते. विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे की तिथे बसून ऐकणं अवघड असतं, परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अवघड कामंसुद्धा करावी लागतात. प्रत्येक अवस्थेमध्ये जे जे आवश्यक असतं ते करावं लागतं. एकदा असाच एक वक्ता एका गंभीर विषयावर, महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान देत असतो, परंतु समोर बसलेले श्रोते सुळबुळ करायला लागतात. कोणी खिडकीच्या बाहेर बघतो, कोणी दरवाजाच्या बाहेर बघतो आणि मग वक्त्याच्या लक्षात येतं की अरे यांचं आपल्याकडे लक्षच नाही आहे. मग तो म्हणतो ठीक आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अगदी जादूची कांडी फिरावी ना तशी शांतता त्या सभागृहामध्ये झाली. गोष्ट सांगायला सुरुवात झाली. एकदा एक देव, पानसर्प आणि चिमणी प्रवासाला बरोबर निघाले. प्रवास करत असताना बऱ्याच दूरवर गेल्यानंतर रस्त्यामध्ये एक नदी लागली. नदी लागल्यानंतर चिमणीने उडत जाऊन नदी पार केली. पानसर्पाने पोहत पोहत जाऊन नदी पार केली. देव मात्र तिथेच बसले आणि पुन्हा वक्त्याने आपल्या गंभीर विषयाच्या व्याख्यानाला सुरुवात केली. मागे बसलेले काही श्रोते म्हणाले, अहो वक्ते महोदय, ती गोष्ट अपूर्ण राहिली, देवाने नदी कशी पार केली ते सांगा ना. मग वक्ता म्हणाला, अरे देव असतो, त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे, हवं असतं तर देव नदी चालतही पार करू शकले असते, पोहतही पार करू शकले असते, किंवा नदीला बाजूला सारून सुद्धा ते पुढे जाऊ शकले असते. परंतु देव ना नदीच्या पलीकडेच थांबून राहिलेत. मग एका श्रोत्याने विचारले की का थांबून राहिलेत. मग तो वक्ता म्हणाला की अरे काय आहे माहिती आहे का, म्हणे की तुमच्यासारखे जे श्रोते आहेत ना ते गंभीर विषयावरचं व्याख्यान ऐकत नाहीत, आणि तुम्ही जर गंभीर विषयावरचं व्याख्यान नाही ऐकलं तर तुम्हाला तुमच्या समाजातील, तुमच्या राज्यातील, तुमच्या देशातील समस्या कळणार नाहीत आणि त्याचं निराकरण होणार नाही. म्हणून देव चिंता करतोय की कसं होणार,
ह्या लोकांचं, माझ्या देशाचं, माझ्या राज्याचं कसं होणार ही चिंता करतात आणि म्हणून ते तिथे बसून राहिले. श्रोत्यांना बोध कळाला की अरे खरंच आपण फक्त मनोरंजक गोष्टीच मनापासून ऐकतो, आपल्याला गंभीर गोष्टी देखील ऐकल्या पाहिजे आणि ह्या ऐकण्यामागचं तर आपला स्वार्थ आहे. स्वार्थ हा शब्द आपण खरं तर खूप वाईट अर्थाने वापरतो, परंतु असं नाही आहे. प्रत्येक माणसाने स्वार्थी असलंच पाहिजे, कारण स्वार्थी म्हणजे स्वहित. आणि मला वाटतं की स्वहित पाहणं हे काही वाईट नाही आहे. प्रत्येकाने आपलं स्वहित पाहिलंच पाहिजे, परंतु स्वतः सोबतच परहित देखील आपल्याला पाहायचं आहे. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. मी तुम्हाला खूप बोर करणार नाही, थोडंसं करणार आहे. तेवढी संधी तुम्ही मला नक्की द्याल अशी अपेक्षा आहे माझी. ठीक आहे. तर कालपासून तुम्ही अनेक उपक्रमांविषयी ऐकलेलं आहे. आपले विद्यार्थी कल्याण अधिकारी सतीश कावळे सरांनी तुम्हाला राष्ट्रीय सेवा योजना ह्या उपक्रमाविषयी माहिती दिली आहे. आज आपण अधिक सखोलपणे त्याची माहिती घेणार आहोत. राष्ट्रीय सेवा योजनेचे आपले कार्यक्रम अधिकारी आहेत प्राध्यापक मिलिंद ठाकरे, मी देखील आहे. प्राध्यापक संतोष कर्डक देखील या योजनेमध्ये आहेत. तर राष्ट्रीय सेवा योजना ही जी योजना आहे, या योजनेला एक समृद्ध इतिहास आहे. साधारणपणे 1969 ते 70 या दरम्यान ही योजना सुरू झालेली आहे आणि ही योजना फक्त महाराष्ट्रामध्ये नाही आहे, तर संपूर्ण भारतामध्ये ही योजना आहे. आणि ह्या योजनेमागे उद्दिष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी उद्दिष्ट असतं. म्हणजे अगदी मूर्खातला मूर्ख माणूससुद्धा विनाकारण कुठलं काम करत नसतो आणि ह्या योजनेमागे खूप मोठं उद्दिष्ट असतं. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणं, त्यांचा सामाजिक कार्यामध्ये सहभाग वाढवणं हा एक मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवणं, क्रीडांगण तयार करणं, ग्रामीण विभागामध्ये रस्ते तयार करणं, प्रौढ शिक्षण देणं, गलिच्छ वस्त्यांची सफाई करणं, प्रथमोपचार आणि नागरी संरक्षण या सर्व उद्दिष्टांमागे कार्य आहे. 1976-77 मध्ये ग्रामीण विभागाची सुधारणा तसेच आर्थिक सामाजिक दृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांच्या विकासाच्या कामावर भर देणं हे एक मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील परिसराची सुधारणा करणं, आरोग्य तथा कुटुंब नियोजन कार्यक्रम, उत्पादनविषयक कार्यक्रम, आणीबाणी या सर्वच विषयांवर इथे सखोलपणे काम केलं जातं. 1978 मध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिनाची सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच राष्ट्रीय सेवा संघटकाची नेमणूक देखील केली गेली आहे. 15 ऑगस्ट 1986 मध्ये भारत सरकारने कार्यात्मक साक्षरतेसाठी जे जनआंदोलन कार्यक्रम सुरू केला, त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती आणि या योजनेसाठी राज्य पातळीवर सल्लागार मंडळी नेमण्यात आली होती. सध्या भारतातील जवळजवळ 10 लाख महाविद्यालयीन विद्यार्थी या योजनेमध्ये भाग घेत आहेत आणि सेवेचं कार्य करत आहेत. आपलं जे विद्यापीठ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, याच्यामध्ये 1969 मध्ये या योजनेस प्रारंभ झालेला आहे आणि समाजसेवेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास हे उद्दिष्ट आहे. आणि आपल्या NSSचं ब्रीदवाक्य आहे नॉट मी बट यू. जेव्हा तुम्ही या योजनेमध्ये सामील होणार आहात तर ह्या योजनेचा कालावधी 2 वर्ष असणार आहे. तुमच्यावर आहे की FY-SY करायचं की SY-TY करायचं, परंतु कोणतेही 2 वर्ष तुम्हाला हे करावं लागणार आहे. आणि याचं एक शिबिर वर्षातनं होत असतं. त्या शिबिराला आपण म्हणत असतो विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर. तुम्हाला माहिती आहे की संस्कार ही आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. संस्कार आणि सभ्यता ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सभ्यता ही आपल्या वागण्यातनं बोलण्यातनं आपल्या कपड्यांवरनं दिसून येत असते, परंतु संस्कारांचा संबंध आपल्या आत्म्याशी असतो आणि म्हणूनच संस्कार हा आपल्या मृत्यूनंतरही जिवंत राहत असतो. असाच श्रमाचा संस्कार तुम्हाला या 7 दिवसांमध्ये दिला जातो. वर्षभरामध्ये तुम्हाला 120 तास काम करावं लागतं. मग त्यामध्ये आपण विविध उपक्रम असतात. गांधी जयंती असेल तर आपण स्वच्छता अभियान घेतो.
अनेक प्रभात फेरी आपण काढत असतो. या सगळ्या उपक्रमांमध्ये तुमचा सहभाग अपेक्षित आहे. आपल्याकडे जे युनिट आहे त्यामध्ये 250 विद्यार्थ्यांचं आपलं युनिट आहे आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांविषयी मी आधीच तुम्हाला माहिती दिलेली आहे. आपला नियमित कार्यक्रम हा खरं तर आपण प्रत्येक आठवड्याला घ्यायला हवा. स्वच्छता अभियान आपल्या प्रांगणामध्ये, आपल्या वर्गांमध्ये स्वच्छता करणं हे आपलं काम आहे. परंतु आपल्याला माहिती की साधारणपणे एक प्रवृत्ती आपल्याला दिसून येते की आपण स्वतःचं घर स्वच्छ करतो आणि आपल्या घरातील कचरा दुसऱ्यांच्या घरासमोर टाकतो. परंतु जेव्हा तुम्ही या योजनेमध्ये सहभागी व्हाल, मला वाटतं की रस्त्यामध्ये तुम्हाला कुठेही कचरा दिसला तर तो तुम्ही स्वतः उचलून कचरा पेटीमध्ये टाकाल, यात बिलकुल शंका नाही आहे. हे बघा की आता मागील 5 वर्षांमध्ये आपल्याकडे जे उपक्रम संपन्न झालेले आहेत त्यामध्ये आहे वृक्षारोपण. कालच तुम्हाला गावडे सरांनी सांगितलेलं आहे की आपल्या महाविद्यालयाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम इतक्या उत्कृष्टपणे राबवलेला आहे की आपल्याला एक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. परंतु आपल्याला केवळ वृक्ष लावायचे नाही आहेत, आपल्याला एकच वृक्ष लावायचा आहे. प्रत्येकाने एकाच वृक्षाची जबाबदारी घ्यायची आहे, परंतु त्याचं संगोपन आपल्याला आपल्या अपत्यासारखं करायचं आहे. एड्स जनजागृती यावरही आपण नेहमी रॅली काढत असतो किंवा आपण प्रभात फेरी काढून पथनाट्य देखील सादर करत असतो. तुम्हाला माहिती की मागची 2.5 वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये किती भयंकर होती. म्हणजे असं वाटायचं की आपण पुन्हा एकमेकांना भेटू की नाही, आपण असू की नाही, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर होते. परंतु अशा भयंकर कालावधीमध्ये सुद्धा आमच्या स्वयंसेवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि ते योद्धे म्हणून लढत राहिले. अनेक मास्क त्यांनी स्वतः तयार केले, घरोघरी वाटले. अर्थात कोरोना योद्धा म्हणून त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. त्याचेही काही फोटोग्राफ्स आपल्यासमोर आहेत. जलसाक्षरता मोहीम देखील राबवली जाते. मला माहिती आहे की पाणी म्हणजे जीवन आहे, परंतु आपण पाण्याचा किती योग्य पद्धतीने वापर करतो हे आपण सगळेजण जाणता. त्या संदर्भात जागृती आपण करत असतो. शहीद दिवस साजरा केला ही खूप भाग्याची गोष्ट होती, कारण महाराष्ट्रामध्ये फक्त 6 कॉलेजेसला ही मान्यता मिळाली होती आणि त्या 6 पैकी आपण एक होतो. तुम्हाला इतिहास माहितीच असेल की आपण शहीद दिवस का साजरा करतो आणि कोणाच्या प्रित्यर्थ करतो एवढी माहिती तुमच्याकडे नक्कीच असायला हवी. स्वस्थ भारत अभियान देखील राबवलं जातं. 26 जून हा व्यसन प्रतिबंध दिवस राबवला जातो. त्याचेही काही फोटोग्राफ्स आहेत. गणेश मूर्ती संकलन. तुम्हाला माहिती आहे की 10 दिवस आपण बाप्पांची किती आराधना करतो आणि विसर्जनाच्या दिवशी आपण बाप्पांची काय व्यवस्था करून ठेवतो. परंतु आपण स्वयंसेवक आहोत आणि म्हणूनच जनजागृती करून आपण गंगा मातेला दूषित न करण्याचा संकल्प घेतलेला आहे. त्या दृष्टीने आपण गणेश मूर्ती संकलन करत असतो. रस्ता सुरक्षा सप्ताह देखील आपण साजरा करत असतो. सरांनी आत्ताच उदाहरण दिलं की औरंगाबाद रोडला मिरची हॉटेलजवळ किती भयंकर अपघात झाला. त्याच दृष्टीने आपण असे उपक्रम राबवत असतो. मतदार नोंदणी अभियान. खरं तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जातो, त्यात आमचा थोडासा सहभाग असतो. 7 दिवसांचा जो आपला श्रमसंस्कार शिबिर होत असतो तिथे आपण विविध उपक्रम राबवत असतो आणि तेथे आपण जे गावकरी असतात त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी, दंत तपासणी, नेत्र तपासणी असे शिबिर आयोजित करत असतो. स्वच्छता अभियान. ही देखील स्वच्छता अभियानचेच काही फोटोग्राफ्स आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम. ह्या 7 दिवसांमध्ये आपण तुमच्या विविध कलेला वाव देत असतो. म्हणजे फक्त तुमच्यामध्ये सेवाभाव जागृत करायचा एवढाच हेतू नसतो, तर तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं असतं. तुमच्यातनं एक उत्कृष्ट वक्ता आम्हाला घडवायचा असतो, एक उत्कृष्ट कलाकार आम्हाला घडवायचा असतो आणि त्याच दृष्टीने आपण सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करत असतो. प्रबोधन फेरी देखील आपण दरवर्षी आयोजित करत असतो वेगवेगळ्या प्रित्यर्थ. हे विशेष शिवाळी श्रमसंस्काराचे फोटो आहेत. धन्यवाद. ही स्लाइड करणे ही अगदी उत्साह येतो.
आम्हाला सुद्धा येतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्या संस्कृतीमध्ये दानाला खूप महत्त्व आहे. अगदी पुरातन काळापासून बघा. तुम्ही म्हणाल की मॅडम धन्यवादची स्लाईड झाली आता बस थांबणारच आहे. फक्त एवढं एक उदाहरण सांगते की पूर्वी आपल्याकडे गोदान म्हणजे गाईचे दान, अश्वदान म्हणजे घोडादान आणि भूदान म्हणजे जमीन दान याला खूप महत्त्व होतं. परंतु आता महागाई इतकी वाढली आहे की आपण गोदान करू शकत नाही, अश्वदान करून फायदाही नाही, भूदान तर अजिबातच शक्य नाही आहे. पण कालपर्यंत दानाचं महत्त्व बदलत गेलं. नंतरच्या काळामध्ये अन्नदान आणि कन्यादान याला खूप महत्त्व आलं. आजही आहे ना, ह्या दोन्ही गोष्टींना आजही महत्त्व आहे. परंतु आत्ता सध्या रक्तदानाला खूप महत्त्व आहे, मतदानाला खूप महत्त्व आहे आणि त्याचबरोबर श्रमदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. श्रम करताना आपल्याला कुठल्याही गोष्टीची कधीच लाज वाटली नाही पाहिजे. आपल्याला आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला छोट्या गोष्टीपासूनच सुरुवात करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की धीरूभाई अंबानी सुरुवातीला त्यांनी कुठली कामं केली हे तुम्ही सगळेजण जाणता. ते काही एकदम असे खूप मोठे उद्योगपती नाही झाले. सुरुवातीला ते पेट्रोल पंपावर काम करायचे. अर्थात आपल्याला कुठल्याही कामाची लाज वाटू नये एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही मला सर्वांनी ऐकून घेतलं, मी तुमचे मनापासून आभार मानते. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्यांचेही आभार मानते. धन्यवाद. 10 मिनिटं तुम्हाला सर्व माहिती नाही देऊ शकत, परंतु तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. एनसीसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी बरेच जण उत्सुक असतात. बऱ्याच जणांकडे आपल्याकडे एक खूप सारं अट्रॅक्शन आहे आर्म फोर्सेसमध्ये किंवा डिफेन्स फोर्सेसमध्ये जाण्यासाठी सर्वांना खूप आवडतं. परंतु आपल्याकडे जागांचं लिमिटेशन असतं आणि त्या लिमिटेशनमध्ये आपल्याला जे काही मेरिट असेल किंवा जे काही त्यांच्या रिक्वायरमेंट असेल त्यानुसार सिलेक्शन करावं लागतं. ते एक बंधन असतं आपल्याकडे. त्यामुळे बऱ्याच जणांचा उत्साह थोडं कमी होतो किंवा त्यांना तिथे ॲडमिशन भेटत नाही किंवा एंटर होत नाही. त्यामुळे ते फक्त जागेचं लिमिटेशन आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय, नॅशनल गायडन्स कोर हे किंवा NCC ट्राय सर्व्हिसेसमध्ये जातं किंवा ट्राय ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे 3 याच्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. कलर त्यांचे ते बरोबर शो करताय. आर्मी ही रेड कलरचे असते, नेव्ही ही डार्क ब्ल्यू आणि एअरफोर्स हे स्काय ब्लू कलरने दाखवलेलं असतं. त्यांचे युनिफॉर्म पण कसे असतात, फक्त नेव्ही व्हाईट कलरने असतात. NCC कधी सुरू झाली, काय झाली याच्याबद्दल इथे दिलेलं आहे हिस्ट्री. आधी युनिव्हर्सिटी कोर होतं, म्हणजे विद्यापीठांमध्ये ते शिकवलं जायचं. त्यानंतर युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोर म्हणून आलं आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफिसर ट्रेनिंग कोर. परंतु हळूहळू हे जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळत गेलं किंवा स्वातंत्र्य मिळत गेलं त्यानुसार आपले हे बदल. आणि लास्टला 16 जुलै 1948 बघा 1948मध्ये NCCचा एक कायदा असतो. तसे डिफेन्सचे ॲक्ट असतात ना, त्या पद्धतीने कायदा 31 त्यानुसार मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजे आपलं जे काही संरक्षण मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत NCC स्थापना झालेली आहे. म्हणून त्यांना सेकंड लाईन ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. आणि बऱ्याच जणांना इथे येण्यासाठी खूप बरेच मुलं फक्त NCC आहे म्हणून ॲडमिशन घेत असतात प्रत्येक कॉलेजला. तसं यावर्षी आपण खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहे. नॅशनल गायडन्स कोर ही फक्त तरुणांसाठी आहे आणि मला वाटतं जगामध्ये आणि भारतामध्ये अशी एकच युथ विंग आहे किंवा एक ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये जवळपास 15 लाखाच्या वरती कॅडेट आहे. आता विजन आणि मिशन काय आहे, तर मुलं जे असतील किंवा जे कॅडेट येतात, आधी मुलं असतात नंतर त्यांना एक रँक मिळते कॅडेट म्हणून किंवा मराठीमध्ये म्हणतात छात्र. तर राष्ट्रीय छात्र सेना त्याच्यामध्ये या मुलांना किंवा हे जे काही विद्यार्थी येतील त्यांना मिलिटरीचं ट्रेनिंग किंवा मिलिटरी सारखं ट्रेनिंग देण्यात यावं. त्यामुळे त्यांना छोटे छोटे जे काही स्मॉल आर्म्स म्हणतात म्हणजे छोटी जी बंदूक असते तुमची तसं ट्रेनिंग देऊन त्यांना तयार केलं जातं. एम्स आहेत त्याच्यामध्ये स्पोर्ट्समॅनशिप, कॅरेक्टरशिप खूप साऱ्या गोष्टी असतात त्या तयार कराव्या लागतात. नंतर मोटो, जसं आपण NSSचा मोटो बघितला त्याचप्रमाणे आपला NCCचा पण मोठा आहे. त्याच्यामध्ये युनिटी अँड डिसिप्लिन हा एक महत्त्वाचा आहे. म्हणजे सर्वच मुलं, आता समजा तुम्ही कधीही मुलांना बोलवलं किंवा आर्म फोर्सेसला बोलवलं तर ते त्या दिवशी त्या ऑर्डरला ठराविक ठिकाणी हजर असतात. ही त्यांची युनिटी असते. डिसिप्लिन त्यांना काम करताना तुम्ही बघितलेलं आहे. एखादा ब्रिज जर कोसळला तो जर वेळेत पूर्ण करायचा असेल तर आपल्या आर्मीला किंवा डिफेन्स फोर्सेसला ते काम दिलं जातं. ते ठराविक वेळेमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं काम करून घेतलं जातं. NCC फ्लॅग आहे. फ्लॅग हा 3 याचा आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचा. त्याच्यामध्ये जे काही कमळ दिसत आहे लोटस ते 17 आहेत. 17 म्हणजे 17 डिरेक्टरेट आहेत पूर्ण भारतामध्ये. त्यापैकी महाराष्ट्र एक सेपरेट आहे.
ते महाराष्ट्राचं ट्रीटमेंट नंतर बघतो की छोटे जे 2 पॉईंट दिसत आहेत त्याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम ते ट्रेनिंग अकॅडमी जे आहेत OTA कामठी आणि OTA ग्वालियर. OTA ग्वालियरला लेडीज जे असते त्यांचं ट्रेनिंग चालतं आणि OTA कामठीला जे काही जेंट्स असतील त्यांचं ट्रेनिंग चालतं. आता इथे हे सर्व कशा पद्धतीने डिसिप्लिन केलं बघा. उभे विथ स्माईल म्हणजे तुम्हाला समजा ऑर्डर दिली तर ती व्यवस्थितच पाळायला जाते आणि NCC मध्ये नाही बोलून चालत नाही किंवा आर्म फोर्सेसमध्ये नाही बोलून चालत नाही, ते काम करावंच लागतं. म्हणून जे आहे मुस्लिम के साथ आज्ञा का पालन करेल किंवा बी पंक्चुअल ऑन टाईम म्हणजे जो वेळ असेल त्या वेळेलाच बोलवलं असतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल जर विद्यार्थ्यांना बोलवलं NCCच्या तर ते ऑन टाईम प्रेझेंट असतात. वर्क हार्ड विदाऊट म्हणजे खूप अवघड कार्य जरी असेल किंवा काम करावं लागलं तरी सुद्धा कोणालाही त्रास होणार नाही या पद्धतीने ते काम करत असतात. नंतर मेक नो एक्सक्यूजेस अँड टेल नो लाईफ, खोटं बोलणं आणि कारण देणं तिथं ॲप्लिकेबल नाही किंवा मान्य नाही. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं असतं बघा, म्हणजे NCC कशी फंक्शन होते. सर्वात जास्त डायरेक्टरेट जनरल हे दिल्लीमध्ये ऑफिस आहे. मिनिस्टर ऑफ डिफेन्स जे आहे तिथे डायरेक्टरेट्स असतात. म्हणजे जसं महाराष्ट्र आहे तसे 17 डायरेक्टरेट आहेत. तुम्ही म्हणाला आपल्या भारतामध्ये 29 राज्य आहेत किंवा 28 राज्य आहेत, मग तर काही राज्य जे आहेत ना ते छोटे असल्यामुळे मर्ज केलेले आहेत दोघांनी, म्हणजे केरळ आणि लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार हे सर्व त्याच्यामध्ये आणलेलं आहे. पुढे एक ग्रुप असतात. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ग्रुप्स आहेत, तर आपल्याकडे मुंबई B ग्रुप आहे आणि मुंबई ग्रुपच्या B ग्रुपच्या अंडर आपलं 7 महाराष्ट्र बटालियन जे पंचवटी आहे मीनाताई ठाकरे स्टेडियम तिथे आपलं ऑफिस आहे 7 महाराष्ट्र बटालियनचं. आणि नंतर असतात SD आणि JD म्हणजे जे स्कूल लेवलपर्यंत हायस्कूलपर्यंत जे काही NCC करतात त्यांना JD म्हणतात म्हणजे ज्युनियर डिव्हिजन. आणि जे काही कॉलेजला NCC करतात 3 वर्षाचं त्याला म्हटलं जातं सिनियर डिव्हिजन. तिथं पण प्रकार आहेत आर्मी, नेव्ही आणि एअर. नंतर आपला आता हा झाला इतिहास. कॉलेजमध्ये बघा, कॉलेजमध्ये NCC स्थापना झालेली आहे 1986 1986 म्हणजे कॉलेज सुरू झाल्यानंतर बरोबर 2 वर्ष. नंतर कंपनी असते. कंपनी आहे की प्लॅटून नंबर 15 हा सर्व इतिहास तिथे दिलेला आहे. ग्रुप हेडक्वार्टर दिलेला आहे, युनिट पण दिलेला आहे, फ्लॅग आहे आणि आपल्या संस्थेचा म्हणजे MEB तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकता तिथे जी काही संस्था आहे मानव संस्था त्याचे लोक आहे. सिलेक्शन प्रोसिजर कसे असते बऱ्याच जणांना माहीत नसतं. आता सिलेक्शन होऊन गेलेले तुमच्या पाठीमागे तुमचे बंधू मित्र कोणी येणार असतील 12वी नंतर जनरली आपण FYला देण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर जागा इन्क्रीज झाल्या किंवा वाढल्या दररोज जसं मुलं पास होतील तसे तर आपण 11वी 12वीला सुद्धा मुलांना एनरोल करत असतो. 5-5, 10-10 मुलांना एनरोल करत असतो जागा असल्या तर. अदरवाईज फक्त FYच्या मुलांना देण्याचं तिथं रूल आहे. व्हॉलेंटरी कोणावरही कंपल्सरी नाही किंवा जबरदस्ती केली जात नाही. पूर्वी कंपल्सरी होतं परंतु मुलं इतके यायला लागले तर शेवटी ते व्हॉलेंटरी करावं लागलं आणि मग मुलांना हे करावं लागलं. आता व्हॉलेंटरी झाल्यानंतर सुद्धा खूप सारे मुलं येतात. म्हणजे यावर्षी आपल्याकडे फक्त म्हणून 7 जागा होत्या तर 7 जागांपैकी मुली होत्या 71 आणि मुलं होते जवळपास 95च्या आसपास. फक्त 7 जागा त्या 7 जागांपैकी त्याच्या 5 जागा मुलींच्या होत्या आणि 2 जागा मुलांच्या होत्या. खूप सारी कॉम्पिटिशन असते. ऑनलाईन फॉर्म सिस्टम आहे, ऑनलाईन नंबर मिळतो, सर्वच गोष्टी आहेत. नंतर फिजिकल फिटनेस बघितला जातो. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा जे सिलेक्शनला होते त्यांना माहीत आहे किंवा जे आर्मी भरतीसाठी जात असतात त्यांना माहीत असतं हाईट किंवा फिजिकल फिटनेस. तुमच्या हाईटनुसार तुमचं वजन तिथे चेक केलं जातं. अदरवाईज 1 किलो जरी कमी भरलं किंवा अर्धा ग्रॅम किंवा 500 ग्रॅम जरी कमी भरलं तरी ते घरी काढून दिलं जातं. असं यावेळेस झालेले कालपर्वा जी भरती झाली त्याच्यापैकी ज्या मुलांचं वजन कमी होतं त्यांना त्याच्यामुळे आपण इथेच फिटनेस बघून घेतो. त्यानंतर कोणतं ऑपरेशन झालेलं असतं किंवा काय त्या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. 50 मार्कची आपण रिटर्न एक्झाम घेतो. त्यानंतर 25 मार्कचा इंटरव्ह्यू होतो आणि नंतर जे काही डॉक्युमेंट्स असतील म्हणजे या कॉलेजचा विद्यार्थी पाहिजे. कोणत्याही कॉलेजच्या विद्यार्थ्याला आपल्या कॉलेजमध्ये NCC घेता येणार नाही. काही ओपन युनिट असतात, काही असतात फक्त कॉलेजसाठी. म्हणून आर्मी विंग आहे आपल्याकडे तर ती फक्त आपल्या कॉलेजसाठीच आहे. आणि जे काही नेव्हल आहे बिटकोला ते ओपन युनिट आहे म्हणून तुम्ही तिथे जाऊन ॲडमिशन घेऊ शकता नेव्हलसाठी. इथे ते फोटोग्राफ्स आहेत कशा पद्धतीने सिलेक्शन चालतं. हे प्रोफाईल आहे माझं. मी सांभाळतो. माझे रँक जे आहे तर ती लेफ्टनंट म्हणून झालेले ते आफ्टर 3 मंथ्स ट्रेनिंग जे आहे OTA कामठीला केल्यानंतर ते आपल्याला NCCचा नंबर भेटतो. जसं आर्म फोर्सेसला किंवा जे काही सर्व्हिस असतात तर त्यांचा एक नंबर स्वतःचा नंबर दिलेला आहे. डिपार्टमेंट मी जॉग्राफी डिपार्टमेंटचा आहे. ते ट्रेनिंग आहे सेंटर कामठीचा त्याचा फोटो आहे तो. आता NCC ट्रेनिंग असतं 3 वर्षाचं. 3 वर्षामध्ये असतं 2 प्रकारचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूशनल आणि कॅम्प ट्रेनिंग. आपल्या कॉलेजमध्ये मुलं परेड करतात त्याला म्हणतात इन्स्टिट्यूशनल आणि जे मुलं कॅम्पला जातात बाहेर. आता आर्टिलरी सेंटरमध्ये आपले कॅम्प होत असतात. आता सध्या कॅम्प चालू आहे तिथे तर मुलांना त्या
जे काही इन सर्व्हिस असतात किंवा जे परमनंट सर्व्हिस असतात त्यांच्याबरोबर तुम्हाला तिथं ट्रेनिंग करण्याची संधी मिळते. तुम्हाला वेगवेगळे वेपन्स जे असतात त्या पद्धतीने तुम्हाला शिकवले जातात किंवा वेगवेगळ्या गोष्टी मॅप रिडिंग असतात ते सर्व तिथे शिकवलं जातं. आपल्याकडे परेडसाठी असतो मंडे किंवा सॅटर्डे, आता थोडं जे टायमिंग दिलेलं आहे. नंतर आहे NCC ट्रेनिंग, त्याच्यामध्ये ड्रिल, मुलं परेड करतात त्याला ड्रिल म्हणतात. नंतर वेपन ट्रेनिंगमध्ये तुम्ही जे जत्रेमध्ये जातात किंवा जे काही बंदूक बघतात तर सेम त्या टाईपच्या बंदूक पण त्या सर्व्हिसेबल असतात, म्हणजे त्या फायर करतात त्याच्यावर. म्हणून जे काही जत्रेमध्ये जातात त्यांच्या आणि यांचं कंपॅरिझन करून चालणार नाही, पण त्या सेम तशा असतात. ॲडव्हेंचर ट्रेनिंग, त्याच्यामध्ये रँक्स असतात. त्याच्यामध्ये पहिले आहे LCPL, CPL, नंतर सार्जंट, CPMS, कॅडेट अंडर ऑफिसर आणि सिनियर अंडर ऑफिसर. आता हे कशावरून ओळखायचं तर त्यांच्याकडे त्यांची काही स्लीव्ज असतात तिथं त्या फिट असतात किंवा शोल्डर जर असेल तर शोल्डरवर त्यांचे ते स्ट्रिप्स असतात. त्याच्यावरून तुमचं लक्षात येईल की त्यांची रँक कोणती आहे आणि रँकला फार महत्त्व आहे. आपल्याकडे NCCची जी काही मुलींसाठी NCC सुरू झाली आपल्या कॉलेजमध्ये ती झाली 2017-18 मध्ये. 33% मुलींना एनरोल केलं जातं. ते दिलेलं आहे. कसं मुलींची संख्या वाढत गेलेली आहे आतापर्यंत. हे सर्व हे चार्टमध्ये तुम्हाला म्हणजे 40 मुलं आणि 20 मुली आपण येत असतो. कॅम्प्स, तर वेगवेगळे कॅम्प्स असतात. आता हे जे फोटोग्राफ्स आहेत ना ते आपल्या कॉलेजचे आहेत. तर कधीही मला वाटतं बऱ्याचदा मुलांना तोफ किंवा जे काही आहे गन्स ह्या तुम्हाला पाहायला मिळत नाही, पण जर NCC येत असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायला मिळतात, ट्रेनिंग करायला मिळतं. आता याच वर्षी आपल्या एक मुलगा केरळमध्ये गेलेला आहे ट्रेनिंगला, ट्रेकिंगच्या ट्रेनिंगला. एक मुलगी ओडिसाला गेलेली आहे. आता 6 मुली निलगिरीला जाणार आहेत तामिळनाडूमध्ये. बाकीचे 3 ज्या मुली आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा पुण्याला RDC परेड दिलेल्या माहिती ना 26 जानेवारीला, तर त्यासाठी ते गेलेले आहेत. आता वेळ नाही म्हणून मी तुम्हाला खूप स्पीडली सांगतोय. त्यानंतर EBSP असतो म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत, एक आपल्याकडे कन्सेप्ट आहे. नंतर असतो पुनीत सागर अभियान, असे खूप सारे कॅम्प आहेत. तर त्यासाठी मुलं आउट ऑफ स्टेट जात असतात बटालियनच्या खर्चाने. रिझल्ट इथे दिलेला आहे. आता अकॅडमिक बेनिफिट्स तुम्हाला NCC घेतल्यानंतर काय फायदा होतो तर एक क्रेडिट भेटतं फक्त एक कॅम्प केला तर. जर B आणि C सर्ट झाले तर 2 क्रेडिट भेटतात आणि जर तुम्ही RD परेडला गेले दिल्लीपर्यंत तर तुम्हाला 4 क्रेडिट भेटतात. त्यानंतर आतापर्यंत आपण काय अचिव्हमेंट्स आणि अवॉर्ड्स केलेले आहेत तर 2 मुलं आपले RD परेडला गेलेले आहेत फक्त 5 वर्षामध्ये. थोडंपासून दाखवलेलं आहे. आणि आपल्या कॉलेजला बेस्ट कॉलेज इन डिसिप्लिन अँड हायजीनमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. 2021-22चा पण मिळालेला आहे. परंतु थोडं कॅम्पचं पूर्ण शेड्यूल पूर्ण झालेलं नाही किंवा तिथं काही सर्व कॅम्प होते तेव्हा ते आपल्याला अवॉर्ड देणार आहे. सर्व्हिसमध्ये आपलं आतापर्यंत 250च्या वरती विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. त्यापैकी NCCचे 5 वर्षामध्ये 35पेक्षा जास्त मुलं गेलेले आहेत फक्त 5 वर्षाला. ऑपॉर्च्युनिटीज फॉर म्हणजे मुलांना कुठे कुठे संधी असतात बघा. SSB डायरेक्ट SSB इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला C सर्ट जर असेल तर फक्त यावर्षी थोडा ते रूममध्ये चेंज करताय म्हणजे ज्याला C सर्टला A ग्रेड भेटेल त्या मुलांना ते बोलवणार. कारण काय होतं जे मुलं खूप सारे NCC करायचे आणि ते सर्वच्या सर्व SSB इंटरव्ह्यूला जायचे, परंतु तिथे गेल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम यायचे किंवा त्या मुलांना व्यवस्थित स्वतःला प्रेझेंट करता येत नव्हतं. म्हणून त्यांना C सर्टला A ग्रेड असेल त्या मुलांना त्या SSBला ते बोलवणार आहे. नंतर कॉमन एंट्रन्स एक्झाम असते आता 2017 आहे. नंतर CDS कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम आहे. त्यासाठी तुम्हाला याचा फायदा होत असतो. कुठे कुठे आहेत IMA इंडियन मिलिटरी अकॅडमी, त्याच्यामध्ये 13 ते 15 वॅकन्सीज असतात C सर्टिफिकेटसाठी. आता ह्या विंगनुसार हे असतात तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी असतात किंवा सर्व्हिसचे काय म्हणतात आपल्याला संधी असतात. पुढे आहे इंडियन नेव्हल अकॅडमी, त्याच्यामध्ये 5 ते 8 वॅकन्सीज असतात. तर ज्यांना फिजिक्स सायन्सवाले फिजिक्स आणि मॅथ त्यांचे सब्जेक्ट असेल तर त्यांना इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये खूप साऱ्या चांगल्या प्रकारची संधी मिळू शकते. OTA चेन्नईला 50 वॅकन्सीज असतात. पुढे आहे किती मार्क्स असतात. आता तुम्हाला हे माहीत असेल मागच्या वर्षी एक सर्क्युलर पण आला पोलीस भरतीला सुद्धा 10 मार्क ठेवलेले माहिती ना. तर हे सारे फायदे असतात. बरेच राज्य असे आहेत की त्या राज्यांमध्ये जर NCC कॅडेट जर असेल तर त्या NCC कॅडेटला भरती करताना त्याचा आधी प्रायोरिटी किंवा त्यांना प्राधान्य दिलं जातं. नंतर येथे आर्मी आणि नेव्हीसाठी दिलेलं आहे. अदर ऑपॉर्च्युनिटीज काय रिलायन्स ग्रुप दरवर्षी त्यांचं एक काढते पब्लिकेशन किंवा
त्यांचे नोटिफिकेशन असतं, त्या नोटिफिकेशननुसार ज्या मुलांचं सीसर झालेलं असेल तर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी दिली जाते. अंबुजा ग्रुप आहे, टाटा आहे, बिर्ला, इन्फोसिस किंवा अदर NNC म्हणजे काही ठिकाणी स्पेशल फोर्सेस तयार केले जातात, तर त्यासाठी NCच्या सीसर्ट होल्डरला चांगल्या प्रकारे प्रायोरिटी दिली जाते. हे लेटर आहे रिलायन्स ग्रुपकडून आलेलं, दरवर्षी येत असतं. एक लेटर इथे शो केलेले ॲक्टिव्हिटीज काय काय केले जातात आपल्या याच्यामध्ये, तर जसे NSCच्या असतात त्याच पद्धतीने थोडा डिफरंट असतात. ब्लड डोनेशन असेल किंवा स्वच्छता याच्यावरती जास्त भर दिला जातो. आणि इतर इमर्जन्सी केव्हाही बोलवलं तर त्यांना यावं लागतं. म्हणजे जर कदाचित कोरोनामध्ये अजून जर वाईट परिस्थिती निर्माण झाली असती तर आपल्या कॉलेजची किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढी NCC युनिट आहे त्या सर्वांचा डेटा गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी होत आहे किंवा असतो, ऑनलाईन असतो. त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट ऑर्डर दिला जातं. जरी कोणी घरातून बाहेर पडलं नसतं तर या विद्यार्थ्यांना बाहेर पडावंच लागलं असतं, परंतु त्याची काही वेळ आलेली नाही. हे ॲक्टिव्हिटीज असतात. योगा डे घरी बसून सुद्धा योगा करावाच लागलेला आहे. इथे काही कोणाला एक्झाम्शन किंवा सूट दिली जात नाही. वेगळ्या रॅलीज असतात, वेगवेगळे डेज असतात. आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. नंतर लेक्चर्स मुलांसाठी, डिफेन्स फोर्सेसमध्ये बाकीच्या मुलांसाठी जे NCC घेतलेलं नाही त्यांना सुद्धा कशा पद्धतीने संधी आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये लेक्चर ऑर्गनाईज केले जातात. कोणत्या म्हणजे किती विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतलेला आहे हे सर्व इथे दिलेलं आहे. पोस्टर प्रेझेंटेशन असतं, गणपती आयडल कलेक्शन हे आहे. नंतर ऑनलाईनसाठी बघा योगा करताना पण आहे. ते मेजर आम्ही कानडे आर्टिलरी सेंटर आहे, ऑफिसर ट्रेनिंग जे सेंटर आहे त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला इथे लेक्चर दरवर्षी आपण ऑर्गनाईज करत असतो. सिंग मॅडम आहेत, त्यांचे चिरंजीव सुद्धा कॅप्टन आहेत, त्यांचंसुद्धा लेक्चर तुमच्यासाठी ऑर्गनाईज करायचं आहे यावर्षी आपल्याला. त्या तयारी आहे. आम्ही मागच्या वर्षीच करायचं होतं पण काही कारणास्तव राहिलेलं आहे ते, तर ते तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला समजेल तर कशा पद्धतीने आपल्याला त्याविषयी अट्रॅक्शन असतं आणि कमी वयामध्ये कसं सक्सेसफुल होत आहे. 2021 आपण टीचर ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे. ऑनलाईन सर्टिफिकेट मुलांना मिळालेले आहे आणि याचा सर्व फायदा मुलांसाठीच असतो. आणि इथे एकच असं आहे का हे सर्व जे खर्च असतील किंवा काय असतील हे सर्व आपल्या बटालियनकडून मुलांना इव्हन मुलांना जे काही शोज असतील किंवा काय असतील या सर्वांचा खर्च बटालियनकडून ऑनलाईन येतो. यावर्षीपासून ऑनलाईन सुरू केलं आहे. इतर मागच्या वर्षीपर्यंत त्यांना जे काही क्लोथ असेल वर्दी म्हणतो आपण युनिफॉर्म, तर ते बटालियनकडून त्यांना येतात आणि स्टिचिंग चार्जेस सुद्धा येतात. जे CO असतात कमांडिंग ऑफिसर तर ते सुद्धा वेळोवेळी आपल्या कॉलेजला भेट देत असतात. बरोबर फंक्शनिंग आहे किंवा नाही. जर तुम्हाला अजून कोणाला माहिती पाहिजे असेल NCC डिपार्टमेंटमध्ये येऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. फ्युचर प्लॅन काय आहे तर सर्वात आधी NCC इलेक्टिव्ह सब्जेक्ट जसं तुम्हाला क्रेडिट म्हणतात ना, तर त्या क्रेडिटसाठी जर NCC इलेक्टिव्ह सब्जेक्ट घेतला तुम्ही तर डायरेक्ट तुम्हाला 24 क्रेडिट मिळणार. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे कुठे जाण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला इतरही गरजेचे आहे. नंतर टू स्टार्ट गर्ल्स NCC, आता मुलींसाठी स्पेशल NCC आपण सुरू करणार आहोत. त्यासाठी आपण वन महाराष्ट्र बटालियनचे आहेत त्यांना पण ऑर्डर दिलेली आहे आणि मुलांसाठी स्पेशल 100 क्रेडिटची आपण मागणी केलेली आहे. धन्यवाद सर. सकाळपासून सर्व विद्यार्थी इथे बसलेले आहोत. आपल्याला NCCची माहिती देणाऱ्या प्राध्यापक सविता मॅडम तसेच NCCचे गांगुर्डे सर आणि NSSचे सविता मॅडमनी सर्व विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शन दिलेलं आहे. पुढच्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला हे NSS आणि NCC फायदेशीर असणार आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थी उपस्थित राहिले. महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉक्टर स्वाती सिंग, गांगुर्डे सर, दारावीकर मॅडम, श्रीमाळी मॅडम, डॉक्टर मनीषा मॅडम, SN जाधव सर, प्राध्यापक कावळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य 2 शब्द येऊन तुमच्याशी इंट्रोड्यूस केले. महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम आजचा इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. उद्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. सर्व विद्यार्थ्यांनी 10 वाजता प्रथम वर्ष वाणिज्य विज्ञान व कला सर्व विद्यार्थ्यांनी इथे हजर राहायचं आहे.